महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, तसेच ही जयंती ज्या बुद्धिजीवी संघटनेच्या वतीनं किंवा समूहाच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेली आहे, या जयंतीनिमित्त मी व्यक्तिशः आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर या संघटनेचं नाव आहे बुद्धिजीवी. बुद्धिजीवी म्हणले की इंटेलेक्च्युअल क्लास आला. खरं तर आपण आज एका इलेक्ट्रल ॲटोक्रॅसीमधून जात आहोत. आपण त्याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रल ॲटोक्रॅसी म्हणतात. इकडं तर तुम्हाला निवडणुका आहेत, निवडणुका घेतल्या जातात असं दाखवलं जातं, पण एक ॲटोक्रॅसीसुद्धा आहेत. ॲटोक्रॅसी म्हणजे एकाधिकारशाही, किंवा त्याला आपण डेस्पॉटिझम म्हणूया, किंवा एका व्यक्तीची हुकुमशाही म्हणूया, किंवा एका पक्षाची हुकुमशाही असंही आपल्याला त्याला म्हणता येतं. ही जी इलेक्ट्रल ॲटोक्रॅसी आहे, या इलेक्ट्रिकल ॲटोक्रॅसीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोण मांडतं तर ते म्हणजे पब्लिक इंटेलेक्च्युअल्स. हे जे पब्लिक इंटेलेक्च्युअल्स ही कन्सेप्ट आहे ती पाश्चिमात्य देशामध्ये फार फेमस आहे. जगातल्या बहुतांश देशामध्ये पब्लिक इंटेलेक्च्युअल ही एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आत्ता सध्या आपण ज्याला अमेरिकेमध्ये MITमध्ये शिकवणारे जे भाषातज्ञ आहेत, नाम चॉम्स्की, हे पब्लिक इंटेलेक्च्युअल आहेत. आणि आज आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं पब्लिक इंटेलेक्च्युअलची गरज आहे. आणि हा पब्लिक इंटेलेक्च्युअल क्लास हा मासेसला अवेक करत असतो, जागृत करत असतो. आणि म्हणून आजच्या या ट्रान्झिशन पिरियडमध्ये ह्या पब्लिक इंटेलेक्च्युअल क्लासची अत्यंत महत्त्वाची भूमिका आपल्या हातात येऊन पडलेली आहे. आणि म्हणून या संघटनेचं नाव किंवा तुमच्या या ऑर्गनायझेशनचं नावच आहे बुद्धिजीवी. आणि या अर्थानंसुद्धा तुम्हाला अलीकडल्या 20व्या शतकामध्ये 1-2 विचारवंत होऊन गेलेले, त्यापैकी एक विचारवंत सांगतो, ग्रामसी. अँटोनिओ ग्रामसी हा एक अत्यंत विद्वान माणूस या देशामध्ये होऊन गेला. तो मार्क्सवादी होता, विशेषतः न्यू मार्क्सवादी. आणि हा जो मार्क्सवादी समुदाय आहे तो त्याला आपण एका विशिष्ट स्कूल्सनी आपण त्याला संबोधतो, त्याला म्हणतात फ्रँकफर्ट स्कूल. या फ्रँकफर्ट स्कूलमध्ये हा अँटोनिओ ग्रामसी हा मार्क्सवादी होता. आणि इटालीतला तो हा विचारवंत होता. त्याला तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. आणि त्या तुरुंगात असताना त्याने एक प्रिझन नोट्स म्हणून लिहिलेले आहेत. आणि त्या प्रिझन नोट्समध्ये त्यांनी मार्क्सबद्दलचे काही विचार मांडलेले आहेत. विशेषतः मार्क्सचे 2 भाग पडतात, एक यंग मार्क्स आणि एक प्रौढ मार्क्स, किंवा एक तरुण मार्क्स आणि एक प्रौढ मार्क्स. हा यंग मार्क्सवर कन्सन्ट्रेशन करणारा हा ग्रुप आहे, त्याला आपण फ्रँकफर्ट स्कूल म्हणूया. आणि या फ्रँकफर्ट स्कूलमधला इटालीतला तो मार्क्सवादी आहे. आणि त्यांनी एक कन्सेप्ट लिहिलेली आहे. त्या कन्सेप्टमध्ये आहे की ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स. ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणूया जैविक बुद्धिवादी. हा जैविक बुद्धिवादी हा समाजाचा अत्यंत जबाबदार असा एक घटक आहे की या जैविक बुद्धिजीवीकडे जर समजा समाजाचं नेतृत्व आलं, त्याला आपण त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की हेजेमनी. हेजेमनी म्हणजे कल्चरल हेजेमनीमध्ये आपण लिडरशिप हेजेमनी म्हणूया, किंवा त्याला धुरण्यत्व हा शब्द मराठीत आहे. तर हा ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स जर समजा ॲक्टिव्ह झाला समाजामध्ये, तर समाजामध्ये ज्या ज्या काही शोषणाच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही प्रथा आहेत, शोषण जे काही केलं जातं, या संदर्भामध्ये जर या ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलनं जर भूमिका घेतली तर निश्चितच समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं. हा ग्रामसीने मांडलेला विचार, आणि या विचाराला अनुसरूनच तुम्ही या पद्धतीचं संघटन उभं केलेलं आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा या संघटनेचं व या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीचा हा स्तुत्य उपक्रम आपण घेतलात. याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे जे सबऑल्टर्न आहेत, त्याला त्यांनी ग्रामसीने वापरलेला शब्द आहे सबऑल्टर्न, त्याला आपण मराठी म्हणून मध्ये वंचित, किंवा त्याला आपण परिघावरले, परिघाच्या आतले नाहीत, परिघावरले जे काही समुदाय आहेत, मग त्याच्यामध्ये कोणीही एक्सप्लॉयटेड ग्रुप येतो, तर मग त्याच्या स्त्री येऊ शकते. जे एक्सक्लुडेड ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये भारतामध्ये समजा कास्ट असेल, किंवा मायनॉरिटी ग्रुप्स असतील, किंवा आत्ता आपल्याकडे थर्ड जेंडर ही एक कन्सेप्ट आलेली, आपण त्याला रेकग्नाईज करतोय. यांचे हक्कसुद्धा आपण आत्तापर्यंत मान्य करत नव्हतो थर्ड जेंडरचे वगैरे. आता आपण लिगल पातळीवरून आपण आता थर्ड जेंडरसुद्धा रेकग्नाईज करायला लागलेलो आहोत. तर हे सारे मार्जिनलाइज ग्रुप्स असतील, किंवा हे सर्व ग्रुप्स
आणि याला त्यांनी शब्द दिलेला आहे की सबाल्टर्न. आणि हे सारे सबाल्टर्न म्हणजे आपण सारे भारताच्या संदर्भामध्ये सर्व ह्या वर्णव्यवस्थेमधले शूद्रातिशूद्र आणि स्त्री अशा संदर्भामध्ये आपण संदर्भ घेतला तर ही सर्व तुम्ही मंडळी इथं जमलेले आहोत. सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन कोल्हापुरे सर, ज्यांनी मला इथं निमंत्रित केलं, आणि तसेच मंचावर उपस्थित अन्य सन्माननीय महोदय, समोर बसलेले सर्व मला काही परिचित नाहीत, पण काही नावं ऐकून मी आता तालुका पातळीवर राहत असल्यामुळं, चळवळीशी टच असल्यामुळं सरांकडून बऱ्याच जणांची नावं येतात. त्याच्यामध्ये नरसिंग घोटके सर जे उदगीरलाही त्या बऱ्याच कार्यक्रमानिमित्त येतात, अशोक ननावरे सर, बाकी सर्व तुमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो. खरं तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि महात्मा फुले यांची ही जयंती आहे. आपण जयंती साजरी करतोय, महापुरुषांची जयंती साजरी करावीच, पण जयंती साजरी करत असताना आपल्याला एक फरक करणं गरजेचं आहे की आपण जयंती उत्सव आणि उत्साह याच्यात फरक करणं गरजेचं आहे. आपण महापुरुषांची जयंती साजरी करतोय, जरूर करावी, ती आपली आयडिओलॉजिकल लिगसी आहे. ही आयडिओलॉजिकल लिगसी आपल्याला ती प्रमोट करायची आहे, प्रॉस्पेक्ट करायची आहे येणाऱ्या पिढीसाठी, आणि कोणीतरी ही जबाबदारी घेऊन आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे. आणि म्हणून ह्या कमोमरेशन करणं हे अत्यंत सिलेब्रेशन आहे. कमोमरेशन हा शब्द बघा, सिलेब्रेशन म्हणजे तुमच्या त्याच्यात इव्हेंट आल्या, इव्हेंट्स म्हणजे थाटामाटामध्ये जयंती साजरी करणं, ढोल ताशे वाजवणं, हे सारं उत्सवाचं रूप आलं, इव्हेंट आलेलं, त्याला आपण सेलिब्रेशन म्हणतोय आत्ता, पण खरं तर ते कमोमरायझेशन आहे, कमोमरेशन आहे की आपण ते स्मरण करायचं आहे. तर हे उत्सव तर आपण साजरे करूया, पण याच्या पाठीमागं असलेला जो उत्साह आहे तो उत्साह आपल्याला काय करत असतो, ऊर्जा देत असतो. त्याला त्या इंग्रजीमध्ये असं म्हणतात की आपण सेलिब्रेशन करतोय, पण इन्थुइझम हा जो शब्द आहे, इन्थुइझम, हा इन्थुइझम आपल्याला पुढं न्यायचा आहे, येणाऱ्या पिढीला तो इन्थुइझम पुढं न्यायचा आहे. आणि म्हणून सेलिब्रेशन तर जरूर केला पाहिजे, पण इन्थुइझम म्हणजेच त्याला आपण काय म्हणता येईल, मोटिवेशन. ह्या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला मोटिवेशन द्यायचं आहे, आणि हे मोटिवेशन दिलं तरच येणाऱ्या पिढीला हा इतिहास, हा आयडिओलॉजिकल हिस्ट्री माहीत असणार आहे. कारण बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून हे कमोमरेशन करायचं असेल तर ही आयडिओलॉजिकल लिगसी आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. जयंत्या साजऱ्या करत असताना महापुरुषांच्या कार्याला आणि विचाराला तर विनम्र अभिवादन आपल्याला करावंच लागेल, पण इथपर्यंत आपण थांबून चालणार नाही की ही जी काही वैचारिक वारसा आहे तो येणाऱ्या पिढीला देणं गरजेचं आहे, आणि त्याची जबाबदारी ही समाजातल्या बुद्धिजीवी वर्गावर प्रामुख्याने येते. आणि म्हणून बुद्धिजीवी वर्गाने आता आपल्याला पॅशिव्ह असून चालणार नाही, ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आणि ॲक्टिव्ह म्हणजे काय, तर पुन्हा एकदा ग्रामशीकडे येतो की ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअलमध्ये नुसतं तो थेरॉटिकल इंटरप्रिटेशन करून बसणार नाही. मी काहीतरी तुम्हाला वैचारिक भाषण दिलं आणि घरी निघून गेलो असं होणार नाही, त्याला इन ॲक्शनमध्ये, ॲक्च्युएटमध्ये आणावं लागेल की मी जसं व्याख्यान देतो तसं मी माझी कृतीसुद्धा केली पाहिजे. बुद्धांनी जो शब्द वापरला आहे करुणा, करुणा, करुणा याचा इंग्लिश शब्द आहे कंपॅशन. इम्पथी, सिम्पथी, इम्पथी आणि कंपॅशन, बुद्धांनी वापरलेला शब्द काय आहे, करुणा. करुणा म्हणजे काय की नुसतं मला सहानुभूती दाखवून चालणार नाही, तर मला त्याचं दुःख दूर करण्यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे, त्याला म्हणतात कंपॅशन. ही करुणा, ही करुणा तुमच्यात आली पाहिजे. आणि तुमच्यामध्ये विचार तर आलाच पाहिजे, पण त्या विचाराच्या माध्यमातून कृतीसुद्धा आली पाहिजे. म्हणून फुले हे नुसते समाजसुधारक नव्हते, नुसते ते कर्तेही सुधारक नव्हते, ते क्रांतिकारी सुधारक होते. कारण त्यांनी जसं बोललं तशी त्यांनी कृती केलेली आहे. म्हणजे या अनुषंगानं, या अर्थानं आपल्याला या जयंतीकडं बघणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची जबाबदारी आपल्याकडं अशी आहे की आपण आपल्या महापुरुषावर बोलत असताना, महापुरुषांचा वारसा सांगत असताना, महापुरुषांचे विचार सांगत असताना आपल्यावर पहिली जबाबदारी अशी येते की आपण तो महापुरुष समजून घेतला पाहिजे. मुळात आपण महापुरुष समजूनच घेत नाही, आपण इमोशनल होतो. इमोशनल झाले की तुम्हाला महापुरुष समजून घेता येत नाही. आणि इमोशनल बुद्धिजीवीनं व्हायचं नसतं, की महापुरुष पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे आणि मग दुसऱ्यांना समजून सांगता आला पाहिजे. आता मला सांगे की महापुरुष स्वतःला समजून घ्यायचा असेल तर महापुरुषांचा विचार आणि महापुरुषांचा विचार ज्याच्यामध्ये
एकत्रित केलेले ते ग्रंथ आणि आपण वाचले पाहिजेत. मी असं नाही म्हणत की सर्वांनी सारेच ग्रंथ वाचावेत, असं नाही. ज्याला जमल त्यांनी तो ग्रंथ वाचला पाहिजे. बाबासाहेब मुळात समजून घेतलं पाहिजे आणि तो समजून घेण्याची प्रक्रिया ही बुद्धिजीवींची आहे. आणि तुम्ही जर नाही समजून घेतला तर मग सर्वसामान्यांना तुम्ही काय सांगणार आहेत बाबासाहेब? तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबाचं अधिकृत एखादं चरित्रसुद्धा आपण निर्माण करू शकलो नाही 68 वर्षामध्ये. सांगा मला, बहुतांश दलितेतर हा जो समाज आहे हा धनंजय कीरवर अवलंबून राहतो. हा धनंजय कीर कोण आहे? हा प्रोफेशनल बायोग्राफर आहे, व्यावसायिक चरित्र लिखाण करणार आहे. त्यांनी किती जणांची चरित्र लिहिली पहा तुम्ही. टिळकांचं चरित्र लिहिलं, सावरकरांचं चरित्र लिहिलं, शाहू महाराजांचं चरित्र लिहिलं, पुन्हा एक 5-6 चरित्र त्यांनी अशी स्वतः लिहिलेली आहेत. मग मला सांगा, प्रोफेशनल बायोग्राफर हा किती न्याय देऊ शकतो महापुरुषांना? पहिलं चरित्र आहे वीर सावरकरांचं, आणि म्हणून आपण अधिकृत असा एक चरित्र ग्रंथसुद्धा आपण निर्माण करू शकलो नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे सर्वात प्रायमरी लेवलचे किंवा आपण त्याला सेकंडरी सोर्स म्हणूया आपण 2 बायोग्राफर्स आहेत किंवा ती सिरीज आहे, ती म्हणजे चांगदेव खैरमोडेची, आणि दुसरं आहेत त्यांचे पर्सनल अटेंडंट्स. बाबासाहेबाचे जे पर्सनल अटेंडंट्स आहेत म्हणजे नानकचंद रत्तू घ्या तुम्ही, भगवान दास घ्या किंवा सोहनलाल शास्त्री घ्या किंवा जे काही उत्तर भारतीय जे हिंदी भाषिक जे बाबासाहेब जेव्हा 42ला जे इथून गेले मुंबईमधून, पुन्हा बाबासाहेब फक्त 46 आणि 47 या 1 वर्षातच मुंबईला आले. पुन्हा बाबासाहेब 52ला गेले, ते 56पर्यंत मुंबईतच आपल्या दिल्लीतच होते. म्हणजे 42ला बाबासाहेब इथून जे गेलेत ते 56लाच आलेत. फक्त मध्ये काही काळ जर सोडला तुम्ही तर तेवढाच काळ बाबासाहेब मुंबईमध्ये आलेले आहेत. नसेल तर ते मुंबईमध्ये आलेच नाहीत. संपूर्ण भारतभर दौरा केला पण ते राहिले दिल्लीतच राहिले. आणि या काळामध्ये बाबासाहेबाकडं उत्तर भारतीय जे काही भंगी किंवा इतर जे काही समाज असेल त्या समाजाचे अटेंडंट्स होते. अटेंडंट्स म्हणजे बाबासाहेबाला ॲड्स करणारे, मदत करणारी ही लोक होती. आणि त्यांच्या तोंडातून किंवा त्यांनी लिहिलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणीतून आपल्याला बाबासाहेब कळतात. खरं तर अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबाची लाईव्ह बायोग्राफी आपल्याला माहिती आहे. बायोग्राफीमध्ये प्रकार आहेत: ऑटोबायोग्राफी, बायोग्राफी आणि मेमॉयर. तुम्ही ऑटोबायोग्राफी म्हणजे त्या व्यक्तीनं स्वतः लिहिलेलं जे काही कथन आहे, वेटिंग फॉर व्हिसा हे बाबासाहेबाचं आत्मकथन आहे. त्याच्यानंतर आहे बायोग्राफी म्हणजे कोणीतरी हा स्क्रायबर असतो, लिहून देणारा असतो बाबासाहेबासोबत. आणि मेमॉयर म्हणजे बाबासाहेबाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील काही कालावधीपुरता तो शॉर्ट टर्म असतो, त्याला मेमॉयर असं म्हणतात. तर आपल्याकडं बाबासाहेबाला असे पर्सनल लेखनिक कोणी ठेवलेले नव्हते. असे जसं नेहरूंना पर्सनल लेखनिक होता किंवा गांधीजींना असा पर्सनल लेखनिक होता. त्यामुळं गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंचं इच अँड एव्हरीथिंग ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्या साठवून ठेवल्या गेल्या, तसा बाबासाहेबाच्या एकूण दिनक्रमावर फारसं कोणी लिहिलं नाही. पण जे कोणी लिहिलं त्यामध्ये फारसं काही असं रिलायबल किंवा ट्रस्टवर्दी असं नव्हतं. आता मी एक उदाहरण सांगितले की चांगदेव खैरमोडे यांनी जे काही 12 ते 13 खंड लिहिलेले आहेत. खरं तर यांचा बाबासाहेबासोबत संबंध आला 1923 ते 29. 29च्या नंतर काहीतरी बाबासाहेबासोबत त्यांचं काहीतरी पटेन असं झालं आणि 29 पासून हे चांगदेव खैरमोडे बाबासाहेबापासून दूर गेले. पण बाबासाहेबाचे ॲडमायझर होते, बाबासाहेबावर ते नितांत प्रेम करणारे होते. पण बाबासाहेबाच्या हयातीमध्ये 52ला एक खंड लिहिला आणि पुन्हा बाबासाहेबांच्या पश्चात एक खंड लिहिला आणि बाकीचे सर्व खंड त्यांच्या मिसेसने लिहिलेले आहेत. म्हणजे बाबासाहेबासोबतचा जो कालखंड होता तो 23 ते 29 हा एवढा शॉर्ट पिरियड होता की तेवढ्या दरम्यान बाबासाहेबाचं प्रत्येक वृत्तांत त्यांनी लिहिलेलं आहे. पण त्याच्यानंतरचं बाबासाहेबाचं अधिकृत बायोग्राफी जी फर्स्ट इन्फॉर्मेशन सोर्स असते ती मात्र तुम्हाला कुठंच दिसणार नाही. मग बाबासाहेबाचं विखुरलेलं साहित्य एकत्रित करून महाराष्ट्र शासनाने ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या संदर्भामध्ये एकत्रित केलेला आहे. परंतु हा प्रायमरी सोर्स जर सोडला चांगदेव खैरमोडेचा, आणि धनंजय कीर तर प्रोफेशनल रायटर असल्यामुळं त्यांच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तो आपण ठेवू नये. कारण बाबासाहेबाचे जे प्रायमरी सोर्स आहेत ते म्हणजे त्यांचे जे काही 4 वर्तमानपत्र आहेत चळवळीचे, जी मूकनायक असे बहिष्कृत मूकनायक, बहिष्कृत भारत किंवा जनता किंवा प्रबुद्ध भारत या
मूळ प्रायमरी सोर्समधूनच बाबासाहेब आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेता येईल. सेकंडरी सोर्समध्ये बाबासाहेब समजून घेणं फार अवघड आहे, कारण बाबासाहेब समजून घेण्याची एक वेगळी प्रक्रिया आहे. पण 70च्या दशकामध्ये बाबासाहेबाच्या संदर्भामध्ये काही भाष्यकार आले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एलिनॉर झेलेट असेल, गेल आम्वेट असतील, पुन्हा आत्ता अलीकडं सध्या ते जिवंत आहेत जेफ्रोलॉट असतील, फ्रान्सचे ते संशोधन करतात भारतातल्या याच्यावर. तर या दोघा तिघांनी अत्यंत तटस्थ पद्धतीनं बाबासाहेबाच्या चरित्राकडं पाहिलेलं आहे आणि त्यांनी प्रायमरी सोर्सेस वापरलेले आहेत. त्यांनी धनंजय कीर किंवा चांगदेव खरबड ह्याला थोडंसं त्यांनी रेफर केलेलं आहे, साईट केलेलं आहेत, परंतु फारसं त्यांच्यावर अवलंबून न राहता त्यांनी बाबासाहेबाचे मूळ स्रोत मात्र अभ्यासलेले आहेत. आर्काईव्जमध्ये जाऊन त्यांनी अभ्यासलेले आहेत. अलीकडं आत्ता रिसेंट एक 2-3 पुस्तकं आलेले आहेत, ग्रंथ आलेले आहेत, ते अत्यंत दर्जेदार आहेत. आणि बाबासाहेबाची बायोग्राफी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर ते 2-3 पुस्तकं तुम्ही वाचायला काही हरकत नाही. एक आकाशसिंह राठोरे, बिकमिंग बाबासाहेब, हा अत्यंत विद्वान स्कॉलर आहे. मला तर वाटतं त्यांच्यासारखं जो रेफरन्स आत्तापर्यंतच्या कुठल्याच पुस्तकामध्ये नाहीत. त्यांनी सरळ सरळ खैरमोडे आणि धनंजय कीरला बाजूला ठेवलेलं आहे आणि मूळ बाबासाहेबांना जिथं जिथं शिकले, जिथं चाललं, आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आहे लंडन लायब्ररी, तिथे ते स्वतः गेलेले आहेत. पुन्हा इथं जिथं काही महाराष्ट्र शासनाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा सविता आंबेडकरकडे जे काही असे ट्रंक भरून जे काही साहित्य होतं आणि पुन्हा हे विजय सुरवडकर यांच्याकडे आलेलं मटेरियल किंवा सिद्धार्थ कॉलेजचे रेगे काहीतरी ग्रंथपाल आहेत यांच्याकडे असलेलं मेनस्क्रिप्ट मूळ, हे रेगे यांच्याकडलं साहित्य घेऊन त्यांनी मात्र बाबासाहेबावर भाष्य केलेलं आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हे सारे नवीन संशोधक आलेले आहेत. त्याच्यानंतर अशोक गोपाल म्हणून एक ब्राह्मण आहेत परंतु अत्यंत विद्वान असा माणूस आहे. त्याने एक नवीन बायोग्राफी लिहिलेली आहे, अ पार्ट. आणि ती बायोग्राफी खरं तर तुम्ही ती बायोग्राफी आकाशसिंह राठोरेचा फर्स्ट खंड आलेला आहे 29पर्यंतचा बाबासाहेबाचा, सेकंड खंड काय आलेला नाही. पण ए गोपालचा जो खंड आलेला आहे सरांनी दोन्ही पुस्तकं मागून घेतलेली आहेत आणि ती पुस्तकं तुम्ही सर्वांनी घ्या. आणि तुमच्यात जर कोणी ट्रान्सलेटर चांगला असेल तर मला वाटतं की बाबासाहेबाच्या वर ज्यांनी चांगले चांगले पुस्तकं लिहिलेले आहेत, ग्रंथ लिहिले आहेत पाश्चिमात्य लँग्वेजमध्ये, ते जर मराठी ट्रान्सलेट करता आलं तर ते अत्यंत चांगलं काम होईल. कारण ते सारे, आणि शशी थरूरचं एक पुस्तक आलेलं आहे, पण त्यांच्या इंग्रजी लँग्वेजेस म्हणजे इंग्लिश लँग्वेज इतक्या टफ आणि हाय लेवलचे आहेत की ते तुम्हाला समजणं शक्य नाही. पण अलीकडच्या काळामध्ये ए गोपालन सरचं तुम्ही ते पुस्तक वाचा. आणि अलीकडं एक प्रकाशन आहे नवयान, एस आनंद हे त्यांचे संपादक आहेत, म्हणजे पब्लिशर आहेत. त्या नवयांच्या माध्यमातून काही पुस्तकं अलीकडच्या काळामध्ये ऑथेंटिक पुस्तकं ग्रंथ यायला लागलेले आहेत. तर ती पुस्तकं तुम्ही एस आनंद आणि त्यांचं, जसं की आत्ता तुम्ही खरं तर या सर्वामध्ये विद्रोही लेखक म्हणून आपण ज्यांचं नाव घेणं अपेक्षित आहे किंवा घ्यायलाच पाहिजे ती अरुंधती रॉय, संत अँड डॉक्टर. हे जर पुस्तक तुम्ही वाचलं तर त्या पुस्तकामध्ये रॉयनी असं उदाहरण दिलेलं आहे की बाबासाहेबाच्या हातात जर घटनेच्या पुस्तकाऐवजी जर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जर दिलं असतं, घटनेच्या पुस्तकाऐवजी जर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जर त्यांच्या हातात दिला असतं तर बाबासाहेब फार विद्रोही झाले असते आणि या जगाला आणि या देशाला एक वेगळा मेसेज गेला असता. कारण बाबासाहेबाच्या साऱ्या तत्त्वज्ञानाचा सार हा त्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये. आणि हे अरुंधती रॉयने ॲनोटेड नोट्स, नवीन नोट्स लिहिलेले आहेत त्यांनी. आणि खरं तर याचं मराठी आवृत्तीसुद्धा आलेली आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये मराठी आवृत्ती अरुंधती रॉयची वाचून काढावी की जी तुम्हाला त्या सर्व बाबासाहेबाचं जे काही म्हणणं आहे तर ते म्हणणं तुम्हाला त्या पुस्तकामध्ये येतील. तर अरुंधती रॉयचं मराठी आणि इंग्रजी दोन्ही व्हर्जन तुम्हाला आलेले आहेत. तर ते तुम्ही तुमच्याकडे घ्या आणि ते वाचून काढा. आणि मुळात कसं आहे की आपले महापुरुष मुळातून पहिल्यांदा आपण समजून घेतले पाहिजे. एखाद्याने कुणी जर विचारले की याबद्दल बाबासाहेबाची भूमिका काय, याबद्दल महात्मा फुलेंची भूमिका काय, तर तुम्हाला ती स्पष्ट करता आली पाहिजे. तुम्ही कन्फ्यूज होता कामा नये. तुम्ही प्रिफ्लेक्स माइंडमध्ये गेलात की मग ते ओळखून घेतात की यांना ज्यांचा महापुरुष कळत नाही तर आम्हाला काय सांगणार आहेत. हा डिसरेस्पेक्ट आपल्याकडून होता कामा नये. म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपल्याकडे जे सोर्सेस आहेत आपल्या घरामध्ये, जसं आपल्याकडे ऑथेंटिक सोर्स आहे बुद्ध अँड इस्दम, हा बेसिक सोर्स आहे. मी तर म्हणेन तुम्हाला बाबासाहेबाची एक 3 ते 4 पुस्तकं जर तुम्ही तुमच्याकडे ठेवलीत तर तुम्हाला
बाबासाहेब समजून जातील. त्याच्यातलं पहिलं पुस्तक आहे कास्ट इन इंडिया. 1916ला त्यांनी जे निबंध लिहिला तो एक. त्याच्यानंतर जर तुम्हाला कास्ट अँड ॲनिलेशन ऑफ कास्ट हा एक ग्रंथ घ्यावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट अँड मायनॉरिटीज, जे की राज्यघटना निर्मितीच्या वेळेस बाबासाहेबाला अशी शक्यता वाटली नव्हती की मी काय घटना परिषदेवर निवडून जाणार नाही, पण घटना परिषदेवर जे कोणी जातील त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी म्हणून मला हे पुस्तक लिहावं लागेल. म्हणून स्टेट अँड मायनॉरिटीज हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिले. त्याच्यापूर्वी एक कम्युनल डेडलॉक हा सेम आहे, सेम रिलेट करतो. उलट मला वाटतं की या स्टेट अँड मायनॉरिटीजपेक्षा कम्युनल डेडलॉक हा जर पुस्तक जर तुम्ही वाचला तर निश्चितच बाबासाहेबाचा खरा विचार तुम्हाला तिथं दिसून येतो. स्टेट अँड मायनॉरिटीज म्हणजे हे इम्प्लिमेंटेशन, पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भातल्या त्याच्यात रेकमेंडेशन आहेत. परंतु कम्युनल डेडलॉक जर हा ग्रंथ वाचला बाबासाहेबाचा तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जाती व्यवस्थेचं निर्मूलन करण्याच्या संदर्भातलं बाबासाहेबाचं जे इंटरप्रिटेशन आहे, ॲनालिसिस आहे, ते अत्यंत दर्जेदार आहे. म्हणून कम्युनल डेडलॉक हा एक ग्रंथ वाचावा. आणि शेवटचं पुस्तक तुम्हाला माहीतच आहे ते म्हणजे बुद्धा अँड हिज धम्मा. हे 4 जरी पुस्तकं तुम्ही मन लावून जरी वाचलात तरी तुम्हाला बाबासाहेब बऱ्यापैकी कळतो. आता राहिला मुद्दा, मी हे तुम्हाला का सांगतोय की या व्याख्यानाचा जो विषय आहे तो म्हणजे इंटेलेक्च्युअल बायोग्राफी आहे. बाबासाहेबाची इंटेलेक्च्युअल बायोग्राफी म्हणजे बाबासाहेबांचं जे बौद्धिक विश्व होतं, बौद्धिक विश्व आणि बौद्धिक जडणघडण होती ती कशी घडत गेलेली आहे या अनुषंगानं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा हा विषय जरा नवीन वाटतो, तुमच्यातल्या अभ्यासकांना हा विषय काही नवीन वाटत नाही, तो कुठंतरी तुम्ही वाचलेला असतोच. पण एका दोघाला हा विषय समजून चालत नाही. ती की मासेस किंवा सर्वसामान्य लोकांनासुद्धा एक नवीन विषय आपल्याला समजला गेला पाहिजे की बाबासाहेबाचं चरित्र, बाबासाहेबाची जडणघडण कशा पद्धतीनं झालं, बाबासाहेबाच्या संदर्भामध्ये काय डिस्ट्रॅक्शन्स उभे केले जातात. उदाहरणार्थ बाबासाहेब हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते, निश्चितच होते. आणि बाबासाहेबांनी त्यांच्यात स्पेशलायझेशन केलं असतं तर बाबासाहेब हे जागतिक नाही आणखीन कुठल्या कीर्तीचे अर्थतज्ञ झाले असते. पण डिस्ट्रॅक्शन असं केलं जातं की बाबासाहेब हे जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ञ होते. हे जरी खरं असलं तर बाबासाहेब हे या देशातली जातीव्यवस्था मोडण्यासाठीचे सर्वात विद्रोही समतावादी होते हे जास्त ठसून सांगितलं जात नाही. बाबासाहेब जेव्हा 42 ते 46 या दरम्यान व्हाईसरायच्या कार्यकारी मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे नियोजन, पाटबंधारे, वीज आणि लेबर मिनिस्ट्री आलेली होती. त्यावेळेस त्यांनी प्रासंगिक म्हणून त्यांनी जे काही काम केलेलं होतं ते काम करत असताना त्यांच्या हातून ज्या काही सुधारणा झाल्या त्या पॉईंट आऊट केल्या जातात. ॲक्च्युली बाबासाहेबाचं मूळ जसं अरुंधती रायनं जे पॉईंट आऊट केलं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, तसं आपण सुद्धा पॉईंट आऊट केलं पाहिजे की बाबासाहेबांनी जे काही अर्थशास्त्राबद्दल विवेचन केलेलं आहे ते खरंच बाबासाहेबाला अर्थतज्ञ होणं पाहिजे होतं का? तुम्ही कधी विचार केला आहे का की बाबासाहेबाला अर्थतज्ञ व्हायचं होतं का? हे सांगा. बाबासाहेबाकडे जे विषय आले त्याचा कम्पॅरेटिव्ह स्टडी करून बाबासाहेबांनी त्यात मास्टर की मिळवली, कम्पॅरेटिव्ह मास्टर की मिळवली आणि जगातले उत्कृष्ट त्या विषयातले तज्ज्ञ झाले ज्या वेळेस त्यांच्याकडे ते विषय आले. पण मुळात बाबासाहेबांचा मूळ हेतू हा अर्थतज्ञ होणं अपेक्षित होतं का? तर इथं तुम्हाला मात्र विचार करावा लागेल. कारण आपण कुणीतरी बोललं, कुणीतरी सांगितलं म्हणून आपण ऐकलो, पुढे तेच घेऊन जातो. पण त्याचं इंट्रॉस्पेक्शन आपल्याला करणं गरजेचं आहे की बाबा खरंच बाबासाहेबांना अर्थतज्ञ व्हायचं होतं का? बाबासाहेबासमोरची मुख्य चिंतन हे अर्थतज्ञ व्हायचं होतं का? बाबासाहेब एका बाजूला चारवाक बुद्ध, कबीर, तुकाराम, बसवेश्वर, फुले यांची परंपरा मानतात आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट अर्थतज्ञ होतात. हे कॉन्ट्रडिक्शन आहे ना, ही विसंगती आहे ना मांडणाऱ्यामध्ये. बाबासाहेब सारी परंपरा सांगतात आणि डायरेक्ट लगेच तुम्ही सुरू करता की बाबासाहेबाला अर्थतज्ञ व्हायचं होतं, बाबासाहेबांनी हे ग्रंथ लिहिले. तर इथं काहीतरी एक छुपा अजेंडा आहे की बाबासाहेबाला एका वेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट करायचं आहे. अलीकडं तर एक नवीन आली आहे आता पद्धत की गांधी, आंबेडकर आणि नेहरू, गांधी, नेहरू, आंबेडकर ही मांडणी घेऊन पुढे जात आहेत काही लोक. खरं तर फुले, शाहू, आंबेडकर ही मांडणी आहे, पण गांधी, नेहरू आणि आंबेडकर अशी मांडणी घेऊन जात आहेत समाजवाद्या पद्धतीनं. तर आपण हे जे काही छुपे काही डावपेच आहेत ते डावपेच आपण शोधले पाहिजेत अभ्यासकाने.
आता माझ्या या बायोग्राफीचा विषय आहे की बाबासाहेबावर ज्यांनी ज्यांनी प्रभाव पाडला, त्या प्रभाव पाडणाऱ्यामध्ये जसे इथले त्यांचे शिक्षक होते, आदर्श होते, आयडॉल्स होते, बुद्ध, कबीर आणि फुले, तसंच पाश्चिमात्य टीचर, वेस्टर्न टीचरसुद्धा त्यांचे आदर्श होते. आता पहा की बाबासाहेबाच्या एकंदरीत बौद्धिक जडणघडणीमध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान जर कुणाचं असेल तर ते म्हणजे त्यांच्या वडिलांचं आहे, सुभेदार रामजी संकपाळचे. ते वडील कमी आणि पालक जास्त होते. बाबासाहेबाचे वडील सुभेदार रामजी हे वडील कमी आणि पालक जास्त होते. त्या काळामध्ये दलित समाजामधला एक विद्यार्थी बी एची परीक्षा एकमेव पास होणं आणि ती परीक्षा पास होण्यासाठी घेतलेले श्रम हे त्यांच्या वडिलांचे श्रम आहेत. तसं पाहता बाबासाहेबांची बॅकग्राऊंड मिलिटरी बॅकग्राऊंड होती. त्यांच्या पत्नीकडूनचे सारे रिलेटिव्ज मिलिटरीमध्ये होते, वडील पंजोबा सर्व मिलिटरीमध्ये होते. त्यामुळे इंग्रजी शिक्षण, डिसिप्लिन किंवा जे काही रीडिंग आहे ती सर्व बाबासाहेबाला त्यांच्या वडिलाकडून हे सारं मिळालेलं होतं. पण त्यावेळेसची जी ॲडव्हर्स जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेणं ही फार म्हणजे अडचणीची गोष्ट होती. शिक्षण कुणी घेऊ शकतच नव्हतं, कारण आपल्याला माणूस म्हणूनच दर्जा नव्हता, तर शिक्षण आणि पुन्हा ग्रॅज्युएशन करणं, तीही एका नामांकित कॉलेजमध्ये जाणं, हे सारी डेअरिंग कुणी केली तर त्यांच्या वडिलांनी केलेली आहे. आणि बडं देऊन ते परत येत असताना त्यांना मृत्यूची तार कळली तेव्हा ते अत्यंत दुःख झालेलं आहे की त्यांच्या एकूण जडणघडणीमध्ये त्यांच्या वडिलांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा एक ग्रंथ प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे आईवडिलांना त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि वडिलावर अत्यंत प्रेम होतं बाबासाहेबाचं. आणि वडिलांनी बाबासाहेबासाठी काय काय केलं तुम्हाला साऱ्या लाईफ स्टोरीमध्ये दिसूनच येते. सोने विकले, कर्ज काढले, रात्रभर त्या डबक चाळीमध्ये परेलमध्ये ते अभ्यासाला बसली की हे झोपायचे, हे झोपली की त्याला उठवायचे. हे सारे जर तुम्ही मी काय म्हणालो की बाबासाहेबांचे वडील कमी आणि पालक जास्त होते. आणि त्यांना BA पर्यंत बाबासाहेबांना घडवलं. त्याच्यानंतर कृष्ण केशव आंबेडकर ज्यांनी त्यांचं नाव दिलं बाबासाहेबांना, आणि कृष्णाजी केळुस्कर गुरुजी ज्यांनी पहिलं बुद्धचरित्र बाबासाहेबांच्या हातात दिलं, ही 3 माणसं बाबासाहेबांना अत्यंत प्रेरणादायी होती. यांच्यामुळेच बाबासाहेबांना पुढं जाता आलं. आणि म्हणून आंबवडे ते लंडन हा जो प्रवास आहे बाबासाहेबाचा, आंबवडे ते लंडन हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये कोणी कोणी बाबासाहेबाला मदत केली, कोण कोण मित्र भेटले, कोण कोण टीचर भेटले, कोण कोण सहअध्यायी भेटले, क्लासमेट भेटले, कोण कोण हितचिंतक भेटले. तुम्हाला माहीत आहे नवल भतेना बाबासाहेबाच्या आर्थिक काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये सर्वात जास्त मदत केलेली कोण आहे? नवल भतेनाच आहे. दुसऱ्यांदा जेव्हा ते लंडनला शिकायला गेले ते नवल भतेनाकडून 5,000 रुपये कर्ज घेतलेली होती बाबांना. आणि जेव्हा ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते त्यावेळेस हा नवल भतेना सहअध्यायी होता बाबासाहेबांचा. तिथं त्यांनी खूप मदत केलेली आहे. आणि हे आपले 2 राजे सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज. सयाजीराव गायकवाडाचं तर काय वर्णन करावं, असा राजा होणे शक्यच नाही. सयाजीराव गायकवाड सरकाराच्या कुणाला मदत केली नाही सांगा. महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्म जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या वेळेस ते पॅरालिसिस झाले होते आणि त्यांना लिहिता येत नव्हतं. पुस्तक प्रकाशनासाठी सयाजीराव गायकवाडांनी मदत केली आहे. वीरा शिंदेंना सयाजीराव गायकवाडांनी मदत केली आहे. श्रीधर व्यंकट केतकरांना सयाजीराव गायकवाडांनी मदत केलेली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व संस्थांना सयाजीराव गायकवाडांनी मदत केलेली आहे. हा सयाजीराव गायकवाड नेमका होता कोण? त्यांना हे कसं सुचलं की ही प्रेरणा कशी आली सयाजीराव गायकवाडांना, हे सुद्धा आपण तपासली पाहिजे. की सयाजीराव गायकवाड हे बडोदा नरेश त्या संस्थानामध्ये अत्यंत जातीवाद होता, कडक जातीवाद होता, जे की बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की तू जाऊ नकोस तिथं नोकरी करायला, फार कडक जातीवाद आहे तिथं. तरी पण बाबासाहेबांनी ॲग्रीमेंट केलेलं होतं की तिथं मी शिष्यवृत्ती घेतोय तर मी जावं लागेल, कारण मी तसं लिहून दिलेलं आहे. पण तिथला तो अनुभव बाबासाहेबाला आणि ते परत येतात. पण हा अस्पृश्य
च्या विरोधी आपलं अस्पृश्य प्रथा पाळणारा हा संस्थानिक त्या संस्थानामध्ये होता. पण हा संस्थानिक इतका प्रोग्रेसिव्ह माइंडचा होता, कारण की त्यांचं जे शिक्षण झालेलं होतं आणि शाहू महाराजांचं शिक्षण झालेलं होतं. एका राजस्थानमध्ये एक स्कूल होतं, राजपुत्रांचं एक कॉलेज होतं, आणि त्या कॉलेजमध्ये ते शिकायचे आणि ते शिकवणारे जे टीचर होते ते सारे वेस्टर्न होते. शाहू महाराजांना ज्या टीचरनं शिकवलं ते सयाजीराव गायकवाडांना शिकवलेलं होतं आणि म्हणून तिथं त्यांचं ब्रेन वॉश झालेलं आहे. पुन्हा सयाजीराव गायकवाड हे बरेच काळ लंडनमध्ये होते आणि लंडनमध्ये असताना त्यांनी अमेरिकेत असताना लंडनमध्ये असताना विशेषतः अमेरिकेत असताना त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथली प्रगती, तिथला पुरोगामीवाद, तिथलं प्रबोधन आणि तिथं असलेलं खुलं वातावरण या साऱ्या गोष्टी या सयाजीराव गायकवाडवर प्रतिबिंबित झाले. आणि सयाजीराव गायकवाड जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की अस्पृश्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग ती जी उर्मी आहे सयाजीराव गायकवाडामध्ये, त्या उर्मीपैकी एक म्हणजे केळुस्कर गुरुजी बाबा सयाजीराव गायकवाडकडे जातात, कारण केळुस्कर हे जातीनं भंडारी आहेत, ब्राह्मण नाहीत. आणि सयाजीराव गायकवाडांनी जी सिरीज दिली होती लेखनमाला, चरित्र लेखनमाला, त्या चरित्र लेखनमालेमध्ये बुद्धाचं चरित्र हे सरांनी लिहिलं होतं, केळुस्कर सरांनी. त्यांना बाबासाहेब प्रेमाने दादा म्हणायचे, रेस्पेक्टफुल दादा. आणि हे चरित्र बाबासाहेबाला दिल्यानंतर पहिली जी ओळख आहे बुद्धाची, तत्त्वज्ञानाची, ती बाबासाहेबाला केळुस्कर गुरुजीपासून झालेली आहे. आणि मग हे केळुस्कर गुरुजी आणि मग बाबासाहेबाला एलिफन्स्टन कॉलेजमध्ये BA ला ॲडमिशन दिलं. तिथं मग जे पार्शियन टीचर होते इराणी आणि मुल्लर, ह्या दोघांनी खूप बाबासाहेबांना मदत केली. त्या प्रोफेसर इराणी तर कपडे दिले होते. आणि केळुस्कर गुरुजी जिथं वाचन करायला बसायचे त्या गार्डनमध्ये, तिथं बाबासाहेब एका दिव्याखाली बसायचे. म्हणजे बाबासाहेब कसं घडत गेले हे बौद्धिक चरित्र मी सांगतोय तर ते या अनुषंगाने सांगतोय. हे कसं त्यांची जडणघडण कसं होत गेलेली आहे. आणि मग ते पुन्हा बडोद्यामध्ये त्याला आलेला अनुभव आणि मग सयाजीराव गायकवाडांच्या असं लक्षात आले की आपल्याला आणखीन काही मुलांना आपल्याला पाश्चिमात्य शिक्षणासाठी पाठवावं लागेल. आणि त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांची निवड केली गेली आणि त्या 3 विद्यार्थ्यामध्ये बाबासाहेबाचा नंबर होता. खरं तर बाबासाहेबांनी अर्धवट नोकरी सोडून आली होती बडोद्यामध्ये. आणि सयाजीराव गायकवाडांचे जे दिवाण होते ना, ते दिवाण अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला जात्यांध होते. खरं तर तिथं सयाजीराव गायकवाडचं चालू देतच नव्हते हे दिवाण सारे. आणि दिवाण तो महाराष्ट्रीयनच होता. आणि या दिवाणाने मग बाबासाहेबाला टार्गेट केले की यांना शिष्यवृत्ती मिळू द्यायची नाही. त्यावेळेस एक प्रघात होता बरं का, ब्रिटिश कॉलोनियल जे कंट्रीज आहेत वसाहतवादी, यामध्ये एक विशेषतः भारतामधल्या ज्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आणि तथाकथित सो कॉल्ड कास्टमधले जे लोक असायचे त्यांना लंडनचं एक अट्रॅक्शन होतं. आणि ते अट्रॅक्शन काय होतं, ICS परीक्षेचं अट्रॅक्शन होतं. आज जसं कुणालाही वाटतं ना माझा मुलगा IAS व्हावा, IPS व्हावा, हे जे काही स्टिरोटाईप अट्रॅक्शन आहे, खरं तर मल्टी इंटेलेक्च्युअल कन्सेप्टमध्ये हे IAS वगैरे ह्या साऱ्या कन्सेप्ट आज बाद होत चाललेले आहेत. उत्कृष्ट कवी होता येतं, उत्कृष्ट शेतकरी होता येतं, उत्कृष्ट समाजसेवक होता येतं, समाजाला सर्वांचीच गरज आहे. तर हे मल्टी इंटेलिजन्स कन्सेप्टमध्ये ह्या आत्ताच्या काही गोष्टी मोडत नाहीत. पण त्या काळामध्ये फार मोठं अट्रॅक्शन होतं सर्व उच्चवर्णीय लोकांना की इंग्लंडमध्ये शिकायला जायचं ना, ICS व्हायचं आणि भारतात येऊन सर्व्हिस करायची. रुबाब, ICSचा रुबाबच होता तो. ती परीक्षा हार्डच होती. पण मग बडोद्याच्या या दिवाणाने असं डिक्लेरेशन केले की आम्ही अस्पृश्य किंवा कुणीही 3 विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आम्ही फेलोशिप देतो, पण ती फेलोशिप लंडनमध्ये शिकण्यासाठी असेल. अट घातली त्याने. आता सारेच बाबासाहेबाच्या पूर्वी मला नाही वाटत फारसे ते फेलोशिप घेऊन गेलेले असतील, कुणी स्वतःच्या हिमतीने गेलेले असतील, ते श्रीमंत होते, उच्च जाती होते, पण लंडनमध्ये शिक्षणाची अट घातली. पण सयाजीराव गायकवाडकडे हा विषय गेला की बाबासाहेब मला लंडनमध्ये शिकायचं नाही, मला अमेरिकेत शिकायचं आहे. अमेरिकेत का, तर लंडन हे आपला पॅरामाऊंट आहे, म्हणजे सर्वोच्च आपलं साम्राज्य, आणि तिथं मला मोकळ्या वातावरणात शिकता येणार नाही लंडनमध्ये. कारण मला तिथं अँटी ब्रिटिश कॉमेंट्स करता येणार नाहीत, अँटी ब्रिटिश रिमार्क्स देता येणार नाहीत, त्यांचे फॉल्ट्स काढता येणार नाहीत, आणि मला माझं संशोधन व्यवस्थित पद्धतीने लंडनमध्ये करता येणार नाही. आणि मला अमेरिकेमध्ये शिक्षणाची संधी द्यावी, फेलोशिप द्यावी, असा आग्रह बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाडकडे व्यक्त केला. आणि सयाजीराव गायकवाडांनी तो जो रूल आहे तो मोल्ड केला आणि बाबासाहेबासाठी म्हणून त्यांनी अमेरिकेसाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. खरं तर दिवाणाने तिथं प्रोहिबिशन केलं होतं की यांना लंडनशिवाय आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकत नाही. पण सयाजीराव गायकवाडांच्या असं लक्षात आलं की या मुलामध्ये एक चमक आहे आणि ही चमक आपल्याला आपल्या
संस्थानामध्ये आपल्याला वापरून घ्यायचे असेल तर आपल्याला एक स्वप्न बघितलं होतं बाबासाहेबांमध्ये सयाजीराव गायकवाडाने की मला माझ्या या संस्थानाचा अर्थमंत्री करायचा आहे बाबासाहेबांना. आणि अर्थमंत्री करायचा म्हणून सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबावर एक कंडिशन घातली होती फेलोशिप देत असताना की तुम्ही कोलंबियामध्ये शिक्षणाला जात असताना तुम्ही काय करायला पाहिजे की वित्त आणि सार्वजनिक वित्त आणि सोशॉलॉजीमध्येच एज्युकेशन घेतलं पाहिजे. इकॉनॉमिक्स, पब्लिक वित्त, पब्लिक फायनान्स आणि सोशॉलॉजीमध्ये या व्यतिरिक्त विषयामध्ये तुम्हाला फेलोशिप दिली जाणार नाही आणि तुम्ही शिक्षण घ्यायचं नाही. बाबासाहेबाला ही अट घातलेली होती आणि म्हणून बाबासाहेबाला चॉईस करावं लागली इकॉनॉमिक्सची. जर समजा ही कंडिशन बाबासाहेबावर फेलोशिप देताना घातली नसती तर बाबासाहेब थोडंच इकॉनॉमिक्स शिकले असते, बरोबर आहे. तर ती कंडिशन घातल्यामुळं बाबासाहेबाला अमेरिकेमध्ये जावं लागलं आणि अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं. ते 13ला ते इथून जातात, 3 वर्षाची ती शिष्यवृत्ती आहे, 13 ते 16 तिथे राहतात, पुन्हा भारतात येतात 17 ते 20मध्ये, पुन्हा 20ला पुन्हा लंडनला जातात. म्हणजे बाबासाहेबाचं एज्युकेशन हे 2 शहरामध्ये झालेलं आहे, एक कोलंबिया आणि दुसरं LSE लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेजिन. आता कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ते गेल्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटी हे न्यूयॉर्कमध्ये अत्यंत नावाजलेलं विद्यापीठ आहे. तुम्ही आजचं जे काही एज्युकेशन पॉलिसी जी ऐकता ना, हे एज्युकेशन पॉलिसीची जी काही मॉडल आयडिओलॉजी आहे, मॉडल तो म्हणजे आयव्ही लीग. अमेरिकेमध्ये एक आयव्ही लीग म्हणून एक संस्था आहे, नेटवर्क्स, खाजगी संस्था, प्रायव्हेट कॉलेज. त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येते, कोलंबिया युनिव्हर्सिटी येते आणि काही स्कूल्स येतात आणि त्याच धर्तीवर आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. तुम्ही जो नवीन एज्युकेशन पॉलिसीची प्रस्तावना जर पाहिली, त्या प्रस्तावनेमध्ये जो चेअरमन आहे आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचं त्याने लिहिले की आम्ही आयव्ही लीग मॉडेल स्वीकारतो आहे अमेरिकेचं. आणि त्या आयव्ही लीगमधलंच एक कॉलेज म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे. हे कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकेतली सर्वात प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहे. आज तर ती जगातली टॉपची युनिव्हर्सिटी आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी. सर्वात जास्त एनरोलमेंट विद्यार्थ्यांची त्या युनिव्हर्सिटीला आहेत. आणि तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल माहीत नाही, पण त्या काळातले सर्वात जास्त ब्लॅक विद्यार्थी कोलंबिया युनिव्हर्सिटीत होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या बाजूला एक हार्लेम वस्ती आहे, ती अमेरिकेतली सर्वात जास्त ब्लॅक लोक राहतात ती हार्लेम वस्ती आहे. त्या हार्लेमच्याच बाजूला एक मॉर्निंग साईड हाईट्स म्हणून एक टेकडी आहे. त्या मॉर्निंग साईड हाईट्समध्ये हे कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे. आणि या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जगातल्या सर्वात प्रतिष्ठित आत्ता 20 ते 30 युनिव्हर्सिटीज तिथं आहेत. म्हणजे अत्यंत नामांकित हा तो एरिया. आणि त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबाचं ॲडमिशन होतं. आता ॲक्च्युली काय माहिती आहे का, बाबासाहेब हे 2013ला आपले 1913ला जातात, पण फारसे कोणी आशिया खंडातले विद्यार्थी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जात नव्हते. ते जात होते कुठं, लंडनला जात होते आणि त्या वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. पण 2010 पूर्वी फार कुठले विद्यार्थी कोलंबियामध्ये जात होते, कॅनडा, फ्रान्स, जपान इथलेच विद्यार्थी जात होते. फारसे विद्यार्थी जात नव्हते. फक्त 2 अपवाद आहेत. एक अपवाद आहे लाला लजपतरायचा. लाला लजपतरायनी तिथं शिक्षण घेतलेलं आहे अमेरिकेमध्ये, दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जयप्रकाश नारायणसुद्धा अमेरिकेला गेले होते, समकालीन होते. तर लाला लजपतराय आणि बाबासाहेबांची भेट झालेली आहे. ते दोघं एकत्र चर्चा केलेली आहेत. लाला लजपतराय आणि बाबासाहेबांना विनंती केली तुम्ही राष्ट्रीय चळवळीमध्ये या. तर बाबासाहेब सांगतात की मला शिष्यवृत्ती दिलेली आहे आणि मला ती शिष्यवृत्तीचा उपयोग शिक्षण घेण्यासाठी आहे, मला इतर गोष्टी करता येणार नाहीत, म्हणून मला माझा वेळ हा ठरलेल्या काळामध्ये जास्तीत जास्त डिग्र्या घेणं हा माझा प्राईम ध्येय आहे. आणि म्हणून बाबासाहेब ब्लॅक वस्तीसुद्धा जाऊ शकले नाही तिथला अनुभव घेण्यासाठी. तर बाबासाहेब हे तिथं एक लायब्ररी आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीची, लो मेमोरियल लायब्ररी. लो म्हणजे LOW, लो म्हणजे तिथल्या एका धनिकांनी त्या लायब्ररीला भेट दिली आणि ते बांधून काढलेलं आहे. आणि त्या लायब्ररीचं जे स्ट्रक्चर आहे ना, तेच राजगृहाचं स्ट्रक्चर आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेब जिथं शिकले ती लो मेमोरियल लायब्ररी, त्या लायब्ररीचं जे स्ट्रक्चर आहे ते खांब, उंच, 3 मजली किंवा मधला तो जिना, तो हे सर्व स्ट्रक्चर बाबासाहेबांनी आपल्या राजगृहाला आणलेलं आहे. आणि मग त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब रात्रंदिवस अभ्यास करायचे. पैशाची अडचण,
कमीत कमी खर्चामध्ये जिथं भेटेल तिथं ते खायचे. बरेच विद्यार्थी त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये यायचे. विशेषतः बाबासाहेबाच्या बरोबरच एक चीनची विद्यार्थिनी होती मेबी ली. आता मी एक आर्टिकल लिहिलेलं आहे, लोकसत्ताला दिलेलं आहे, कदाचित आज जर लागलं तर उद्या येईल किंवा कधी येईल. त्याच्यामध्ये मी सविस्तर त्या आर्टिकल लिहिलं आहे की बाबासाहेबाच्या शिक्षण प्रवासातील पाश्चिमात्य शिक्षक, असं ते 10 पेजेसचं आर्टिकल आहे. काल मी पाठवलेलं, समजा ते उद्या लागलं तर लागेल. तर याच्यामध्ये मी सविस्तर त्याचे पर्टिक्युलर्स डिटेल्स लिहिलेले आहेत. इंग्लिश नावं आहेत किंवा ते आता आठवणं ह्या साऱ्या गोष्टी येतात, मी तुम्हाला जनरल सांगत जाईन. तर त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब अभ्यास करायचे आणि ती एक चायनीज विद्यार्थिनी होती आणि ती आणि बाबासाहेब सहअध्यायी होते. तिला दुसऱ्या शिक्षकांनी व्लादिमीर झोकोस्की काहीतरी टीचर आहे, त्यांनी तिला मार्गदर्शन केलं. ती इकॉनॉमिक्सचीच होती आणि बाबासाहेबाला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते प्रोफेसर सेलिग्मन. प्रोफेसर सेलिग्मन या प्रोफेसर सेलिग्मनचा एक वैशिष्ट्य आहे की बाबासाहेबाच्या 2 जे डिग्री आहेत, MA आणि PhD, ह्या सेलिग्मनच्याच सुपरविजन खाली झालेल्या आहेत. आणि हा सेलिग्मन जो होता प्रोफेसर सेलिग्मन हा फायनान्समधला तज्ज्ञ होता. आणि बाबासाहेबाला त्यांनी कंपल्शन केले की तुम्हाला आता दुसऱ्या विषयात PhD करता येणार, फायनान्समध्ये PhD करावं लागेल, कारण सेलिग्मन तिथे एक्सपर्ट होते. आणि म्हणून बाबासाहेबाचे सुरुवातीचे MA आणि PhDचे जे काही दोन्ही डेझर्टेशन आहेत ते सर्व ब्रिटिश इंडिया, फायनान्स, ॲडमिनिस्ट्रेशन अशा संदर्भानंच आहेत ते. आणि बाबासाहेबांनी सर्व साहित्य हे अत्यंत अभ्यासूपणाने ते सर्व कोर्स पूर्ण केलेला आहे ह्या सेलिग्मनच्या नेतृत्वाखाली. आणि सेलिग्मन हा बाबासाहेबवर अत्यंत खुश झालेला एक प्राध्यापक आहे. कारण 1930ला बाबासाहेबांनी एक व्याख्यान दिलं होतं कोलंबिया ॲल्युमिनी असोसिएशन न्यूजला. त्या न्यूजमध्ये त्यांनी शब्द वापरलेला होता की ग्रेट प्रोफेसर अँड बेस्ट फ्रेंड्स. माझे ग्रेट प्रोफेसर आणि बेस्ट फ्रेंड जर कुठले असतील तर ते कोलंबिया युनिव्हर्सिटीतले काही प्रोफेसर आणि लंडन युनिव्हर्सिटीतले काही प्रोफेसर. तर मी फक्त कोलंबिया युनिव्हर्सिटीतले प्रोफेसर सांगतो. त्याच्यामध्ये प्रोफेसर सेलिग्मन, जेम्स सॅटवेल, रॉबिन हॉरिन्सन आणि जॉन डुई आणि बरेच मी तिथे लिहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये फक्त मी सेलिग्मन आणि जॉन डुई सांगतो तुम्हाला. बाकी जे काही प्रोफेसर आहेत त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं बाबासाहेबांनी सर्वात जास्त आपल्या ग्रंथामध्ये सायटेशन केलेलं आहे आणि ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये सर्वात जास्त सायटेशन केलेले आहेत. आणि बाबासाहेबाला शिकवलेले हे शिक्षक साधेसुधे नव्हते, त्या कंटेम्पररी एजमधले ते जगातले टॉपचे पब्लिक इंटेलेक्च्युअल होते. सेलिग्मन हा साधा प्रोफेसर नव्हता, तो अमेरिकेतला पब्लिक इंटेलेक्च्युअल होता. अमेरिकेमध्ये कुठलाही सार्वजनिक विषयाची शेवटचं ओपिनियन घ्यायचं असेल तर सेलिग्मनकडे यावं लागत होतं. ह्या सेलिग्मननी बाबासाहेबाला गाईड केलेलं आहे. आणि पब्लिक फायनान्समध्ये हा जगातला टॉपचा तज्ज्ञ. आणि त्यांनी बाबासाहेबाला विषय दिला पब्लिक फायनान्सवर. आणि बाबासाहेबांनी हा विषय अत्यंत अभ्यासू पद्धतीने, अत्यंत कम्पॅरेटिव्ह पद्धतीने हा अभ्यास केलेला आहे बाबासाहेबांनी. आणि सेलिग्मन फार खुश झालेले आहेत. आणि बाबासाहेबाचे भारतात आल्यानंतरचे जर कुठल्या प्रोफेसरशी पत्रव्यवहार झाले असतील तर सेलिग्मनशीच झालेले आहेत. आणि बाबासाहेबांनी सिडनीमध्ये असताना काही विद्यार्थी सेलिग्मनकडे पाठवलेले होते की जावा, मी सांगतो, रेफर करतो. आणि तिथे विद्यार्थी सेलिग्मनकडे गेलेले आहेत. दुर्दैव असं आहे की बाबासाहेबाच्या आयुष्यामध्ये ज्यांनी बाबासाहेबाला मदत केली त्यांचं अकाली निधन झालेलं आहे. त्याच्या जर शक्यता आहेत. कदाचित जर शाहू महाराज 22ला मृत्यू झाले नसते तर बाबासाहेब कुठे गेले असते किंवा ही जोडी काय केली असते. त्याच्यानंतर सेलिग्मन 1930ला गेलेले आहेत. आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे 1939ला गेलेले आहेत. म्हणजे बाबासाहेबाच्या ऐन उमेदीच्या काळात, सार्वजनिक जीवनाच्या उमेदीच्या काळामध्ये ही लोक निघून गेलेले आहेत बाबासाहेबाची. जी बाबासाहेबाला ज्यांनी मदत केली ही सारी लोक 30-39मध्ये निघून गेले आहेत. त्यातलं सर्वात मोठं नुकसान आपलं शाहू महाराज लवकर जाऊन झालेलं आहे. 22ला गेले शाहू महाराज. सेलिग्मन बाबासाहेबाचे सर्वात आवडते प्रोफेसर, ते 30ला गेलेले आहेत. आणि एक प्रोफेसर होता बाबासाहेबाचा शेवटपर्यंत, पण बाबासाहेब ते म्हणजे जॉन डुई, ते 52ला गेलेले आहेत. आणि बाबासाहेबांचा सत्कार LLD पदवी कोलंबिया युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. भारतातल्या फक्त उस्मानिया विद्यापीठानं जर सोडलं तर भारतातल्या कुठल्याच विद्यापीठानं बाबासाहेबाला
पदवी दिलेली नाही LLD सन्मानपूर्वक. पण 1952ला LLD पदवी कोलंबिया विद्यापीठाने जाहीर केली. कशासाठी? तर बाबासाहेबाचं राज्यघटनेच्या निर्मितीतलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशनसाठी म्हणून. आणि तो आमचा विद्यार्थी आहे आणि तो जॉन डुईच्याच हस्ते तो पुरस्कार द्यायचा होता, ती पदवी द्यायची होती. जॉन डुई तिथपर्यंत जिवंत होते बाबासाहेबाचे, कारण बाबासाहेबाचा टोटल मॅनरिझम हा जॉन डुईचा आहे. बाबासाहेब जे वागायचे, बाबासाहेब जे वर्गात शिकवायचे, बाबासाहेब जे कोट घालायचे, बाबासाहेबाचे ज्या नोट्स असायच्या विद्यार्थ्याला सिडनॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना अशा नोट्स असायच्या, ते सर्व जॉन डुईचं मॅनरिझम आहे. नक्कल करायची जॉन डुईची. सविता आंबेडकरला पत्र लिहित असताना त्या पत्रामध्ये त्यांनी सविता आंबेडकरनी ते बाबासाहेबाच्या सहवासात जे ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये जॉन डुईचं मॅनरिझम त्यांनी नक्कल करायची हुबेहूब वर्गामध्ये शिकवत असताना. आणि मग बाबासाहेब हे जूनमध्ये निघतात आणि बाबासाहेबाची जी एरोप्लेन आहे ती बहरीनला काहीतरी लेट होते 2 तास. बस्तर एक शहर आहे तिथं लेट होते आणि बाबासाहेब कोलंबियाला जात असताना 1 दिवस अगोदर जॉन डुईचा मृत्यू होतो. बाबासाहेब 3 तारखेला जातात आणि ते 1 का 2 तारखेला जॉन डुई जातात. ते सारे विद्यार्थी तिथं वाट पाहतात बाबासाहेबाची. मग ज्या वर्गामध्ये शिकवले बाबासाहेब त्या वर्गामध्ये जाऊन ते बसतात त्या डेस्कवर आणि जॉन डुई कसा शिकवायचा ते पाहतात आणि रडतात बाबासाहेब की मला विचार करण्याची जी काही सवय लावली आणि मी विचार करण्याची माझी जी पद्धती विकसित झाली ती केवळ जॉन डुईमुळे झालेली आहे. आणि सर्वात जास्त सायटेशन बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये जॉन डुईचे दिलेले आहेत. ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये त्यांचं जे काही एज्युकेशन अँड डेमोक्रेसी किंवा एज्युकेशन अँड डेमोक्रेसी हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकामधून आलेली जी काही असोसिएटेड लाईफ सहयोगी जीवन पद्धती जातीअंतासाठीची बाबासाहेबांनी जी काही पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे असोसिएटेड लाईफ सहजीवन. नुसतं आंतरजाती विवाह करून जाती मोडणार नाहीत. असोसिएटेड लाईफ आणि पब्लिक इंटेलेक्च्युअल क्लास आणि असोसिएटेड लाईफ ह्या 2 गोष्टी जर घेतल्या तर जाती अंत व्हायला उशीर लागणार नाही, हा निष्कर्ष आहे. आणि हा जॉन डुई तिथं मृत्यू पावतो आणि मग जॉन डुईबद्दलचं फार मोठं दुःख बाबासाहेबांना झालं. बाबासाहेबांना 2 दुःख झालेलं लक्षात ठेवा. पहिलं दुःख आहे आपली पत्नी रमाबाई वारल्यानंतर 35ला ते चक्क साधूचा अवतार घेतात आणि एका रूममध्ये जो कोंडून घेतात आठवडाभर ते बाहेर येत नाहीत, साधूचा ड्रेस घालतात. आणि मग सारे कार्यकर्ते गेले की बाबासाहेब तुम्ही असं राहू नका, आम्हाला तुमचं नेतृत्व हवं आहे, तुम्ही जर असा संन्यास घेतला तर कसं होईल. त्यावेळेस बाबासाहेब हे नाव तिथून पडलेलं आहे बाबा, की ते जो ड्रेस होता ना साधूचा तो ड्रेस म्हणजे बाबा आणि साहेब, बाबासाहेब, मग तिथून बाबासाहेबाचं नाव बाबासाहेब म्हणण्यास सुरुवात झालेली आहे. ते सर्वात दुःखी तिथं होतात आणि त्यांचे शिक्षक जॉन डुई यांच्या मृत्यूनंतरचे सर्वात दुःखी होतात. आणि त्याच्यानंतरचं त्यांचा जो मुलगा आहे सर्वात आवडता राजरत्न यांच्या मृत्यूनंतरही बाबासाहेब फार दुःखी होतात. आणि पुन्हा मग बाबासाहेब सावरून घेतलेले आहेत आणि पुन्हा पब्लिक लाईफमध्ये आलेले आहेत. तर या सेलिगमननी बाबासाहेबाला फार मोठं मार्गदर्शन केलं. बाबासाहेबांनी 2 डिग्र्या प्राप्त केल्या. पण जेव्हा ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडे फक्त प्लेन BA होतं आणि तिथं वेगवेगळ्या जगातून आशिया खंडातून आलेले विद्यार्थी होती. बाबासाहेबाची फक्त प्लेन BA होतं आणि सेलिगमननी बाबासाहेबाला मार्गदर्शन केलं. बाबासाहेबातला जो हार्डवर्क आहे, बाबासाहेबाचा जो प्रामाणिकपणा आहे, बाबासाहेब जॉन डुईच्या वर्गात बसत असताना नोट्स काढायच्या, डबल नोट्स काढायच्या. अलीकडे एक नवीन पुस्तक आले, आकाशसिंह राठोरेनं बाबासाहेबाच्या एका क्लासमेटचा उल्लेख केला. ती इस्रायली निमा अल्ट्राईड म्हणून एक इस्रायली बाबासाहेबाची सहअध्यायी होती, ती 74ला वारलेली आहे. तिनं बाबासाहेबाबद्दल एक नोट लिहिलेली आहे की बाबासाहेब कशा पद्धतीनं नोट्स काढायचे जॉन डुईच्या, कशा पद्धतीनं बाबासाहेब ते नोट्स काढून पुन्हा रिपीट नोट्स काढायचे, पुन्हा रिसाईट करायचे, जॉन डुईला कसं प्रश्न विचारायचे, तिचा अनुभव अनुभव सांगितलेला आहे बाबासाहेबाबद्दलचा. ती 74ला गेलेली आहे. ती इस्रायली स्टुडंट होती बाबासाहेबाची. तर अत्यंत तिचे एक आठवणी त्या आकाशसिंह राठोरेमध्ये बिकमिंग बाबासाहेबमध्ये तो रेफरन्स आलेला आहे. तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बाबासाहेबाबद्दलचा एक लाईव्ह एक्सपिरियन्स म्हणून. आणि मग बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जातात. त्या मॉर्निंग हाईट साईट्समध्ये त्यांचा अनुभव, तिथलं फ्री वातावरण, फ्री जगणं, तिथं एखाद्या विषयावर पब्लिक चर्चा होणं, त्या चर्चेला डिबेट्स होणं, हे जो काही वेगळा अनुभव बाबासाहेबाला यायला लागतो. आणि मग जेव्हा ते लंडनला जाऊन पुन्हा भारतात येतात मग त्यांना इथली जी काही परिस्थिती आहे ही सरंजामी प्रवृत्ती, जातीव्यवस्थेची प्रवृत्ती आणि मग त्याच्यातून बाबासाहेब हे टोटली बदलतात. आणि तो प्रोग्रेसिव्ह व्ह्यू घेऊन बाबासाहेब जेव्हा
भारतामध्ये येतात तेव्हा मात्र टोटल बाबासाहेब बदलले आहेत. मग बाबासाहेबाचा टोटल कॉस्ट्यूम, राहणीमान आहे किंवा बाबासाहेबाचा जो अभ्यास आहे, बाबासाहेबाचं बोलणं आहे, लॉजिक आहे, हे सर्व डेव्हलप होतं. आता या दरम्यानच्या काळामध्ये मला एक सांगायचं की फक्त बाबासाहेबाला सयाजीराव गायकवाडांनी कंपल्शन केलं होतं की तुम्हाला अर्थशास्त्रातलीच डिग्री घ्यावं लागेल आणि सेलिगमनने असं सांगितलेलं की तुम्हाला पब्लिक फायनान्समध्येच काम करावं लागेल. पण या काळामध्ये अमेरिकेमध्ये आज जे तुम्हाला माहीत आहे का सत्र पद्धत आले बघा आता विद्यापीठामध्ये, सेमिस्टर CBCS, ही सत्र पद्धत त्यावेळेस कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये होते. आणि बाबासाहेबांनी किती सेमिस्टर अभ्यास केले आहेत? 60 सेमिस्टर अभ्यास केलेले आहेत. त्यातले सर्वात जास्त 29 सेमिस्टर हे इकॉनॉमिक्सचे होते. त्याच्यानंतरचे सर्वात जास्त सेमिस्टर हिस्ट्रीचे होते. त्याच्यानंतरचे जास्त अँथ्रोपॉलॉजीचे होते. त्याच्यानंतरचे सायकॉलॉजीचे होते. म्हणजे एकूण 60 सेमिस्टरचा अभ्यास, सर्टिफिकेट कोर्सचा अभ्यास केलेला आहे. सर्टिफिकेट गेन करायचं, पुढं जायचं. आपल्यासारखी अशी 4 वर्षाची डिग्री, 3 वर्षाची डिग्री नव्हती. सेमिस्टरमध्ये मल्टिपल एक्झिट, मल्टिपल एंट्री. आणि मग बाबासाहेबांनी प्रथम सत्रामध्ये इकॉनॉमिक्सवर कन्सन्ट्रेशन केलं, तर सेकंड सत्रामध्ये मात्र इकॉनॉमिक्सचा अभ्यास केलेला नाही. टोटल बाबासाहेबांनी अँथ्रोपॉलॉजी अभ्यास केला, हिस्ट्री अभ्यास केला, फिलॉसॉफीचा अभ्यास केला. आणि बाबासाहेबांनी त्या काळातल्या जगातल्या उत्कृष्ट ग्रंथांचा आणि लेखकांचा आणि टीचरचा सहवास घेऊन बाबासाहेबांचं हे बौद्धिक चरित्र घडत गेलेलं आहे. लक्षात घ्या, बाबासाहेब जेव्हा 1923ला भारतात येतात तेव्हा बाबासाहेबांनी अर्थशास्त्रावरला एकही ग्रंथ लिहिला नाही. मग कसं म्हणाल बाबासाहेब जगप्रसिद्ध अर्थतज्ञ व्हायचे होते? जर अर्थतज्ञ व्हायचे असेल तर 56पर्यंत अर्थशास्त्रावरच लिहिले असते ना. 23च्या नंतर बाबासाहेबांनी एकही अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहिला नाही. ती एक फॉर्मॅलिटी होती डिग्री घ्यायची, म्हणून त्यांनी ती डिग्री घेतलेली आहे बाबासाहेबांनी, कारण तिथं कंपल्शन केलेलं होतं. आणि जेव्हा ते मग मला सांगा बाबासाहेब MA PhD कोलंबिया युनिव्हर्सिटीत करतात, मग बाबासाहेबाला असं का वाटलं आता आपल्याला आणखीन डिग्री घ्यायची? एक शिष्यवृत्तीचा 1 वर्ष त्यांच्याकडे राखीव होता. त्यांनी 2 वर्षामध्येच पूर्ण सिलेबस केलेला होता, 1 वर्ष होता. आणि बाबासाहेबांच्या लक्षात आले की आता आपण लंडनला जाऊया. आणि लंडनला जाता असताना प्रोफेसर सेलिगमनने शिफारस केली. आणि LSE लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जगप्रसिद्ध फेबियन लोकांनी स्थापन केलेली ती एक संस्था आहे. त्याचे अध्यक्ष जगाचे प्रसिद्ध राजकीय विचारवंत लॉस्कीची मिसेस आहे, बॅट्रिक. त्या लॉस्कीच्या मिसेसनी आणि लॉस्कीनी आणि फेबियनवाल्यांनी ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स स्थापन केलेली आहे. आणि प्रोफेसर सेलिगमननी लॉस्कीला पत्र लिहितात आणि लॉस्की नाही, सिडने वेबची मिसेस सिडने वेबला पत्र लिहितात की असा असा माझा विद्यार्थी होतो आहे, तो होतकरू आहे, प्रामाणिक आहे आणि तुम्ही त्याला ॲडमिशन द्या. केवळ ते सिडने वेबलाच पत्र लिहित नसतात, तर त्या विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या 4 प्रोफेसरलासुद्धा प्रोफेसर सेलिगमन पत्र लिहितात की हा विद्यार्थी होतो आहे आणि याला तुम्ही ॲडमिशन द्या. सेलिगमनचं रेकमेंडेशन पाहून लगेच बाबासाहेबाला ॲडमिशन दिलं जातं. पण बाबासाहेबाची शिष्यवृत्ती संपत आलेली असते आणि कॉल येतो बडोद्यातून की तुम्हाला आता परत यावं लागेल. आणि बाबासाहेब मग तिथं शिक्षण घेतलं, 1 वर्ष तिथं राहतात. मग तिथं 1 वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी 2 ठिकाणी ॲडमिशन घेतले. आता प्रवास झाला लंडनचा. पण बाबासाहेबांना लंडनमध्ये शिक्षण काय घ्यावं लागलं? सुरुवातीच्या MSc आणि DSc डिग्र्या परत अर्थशास्त्रावरले आहेत, त्याचं कंटिन्युएशन आहे पुढं. काही फार असा जास्त विषय पुढे घेतले नाहीत की अंडर ब्रिटिश रूल ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्स या संदर्भातलंच ते एक्सटेन्शन वर्क आहे, फक्त त्याचे नावं चेंज झालेले आहेत. पण तिथे एक प्रोफेसर होते एडवर्ड कॅनन. आता हे एडवर्ड कॅनन कशामध्ये एक्सपर्ट होते? मॉनिटरी एक्सपर्ट होते, चलनातले एक्सपर्ट होते. इकडे सेलिगमन कशातले एक्सपर्ट होते? पब्लिक फायनान्समधले एक्सपर्ट होते. आणि इकडं एडवर्ड कॅनन कशातले एक्सपर्ट होते? मॉनिटरीमध्ये, चलन मौद्रिक. आणि म्हणून बाबासाहेबाचे MSc आणि DScचे सर्व डिझर्टेशन हे चलनावर आहेत. आता जो प्रॉब्लेम ऑफ रुपी या संदर्भातली जी काही आहे चर्चा ती सर्व चलनावर आहे. आणि एडवर्ड कॅननला बाबासाहेब विनंती करतात की माझी आत्ता आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि मी माझे जे कोर्सेस आहेत ते पूर्ण करतो. आणि त्यांच्याकडून तसं लेटर घेतात आणि ते भारतात येतात. आणि भारतात आल्यानंतर मग ते 10 वर्षाच्या करारानं ते नोकरीला जातात. तिथं त्यांना आलेला अनुभव तुम्हाला माहीत आहे. खरं तर महात्मा गांधींनी असं लिहिलं होतं की एका महाराजांच्या स्कॉलरशिपवर बाबासाहेब शिकायला गेले, पण ॲक्च्युली ती स्कॉलरशिप नव्हती, ती
कर्ज होतं बाबासाहेबांना. खरं तर ती स्कॉलरशिप नव्हती, ती कर्ज होतं. ते परतफेडीच्या अटीवर बाबासाहेबांना ती स्कॉलरशिप दिलेली होती. महात्मा गांधी म्हणतात ती स्कॉलरशिप दिलेली होती, ती स्कॉलरशिप नव्हती. बाबासाहेबांनी ती रक्कम पुन्हा बडोदा संस्थानाला परत केलेली आहे. तिकडे लोन कम स्कॉलरशिप होती ती. हे मायक्रो लेवलच्या आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. स्कॉलरशिप दिली किंवा असं मगम बोललं जाते की असं झालं की असे शिकले, पण ॲक्च्युअल परिस्थिती काय ती आपण तपासली पाहिजे. आणि मग एडवर्ड कॅनन हे मॉनिटरीमध्ये एक्सपर्ट असल्यामुळे बाबासाहेबाला ती परवानगी देतात. बाबासाहेब मुंबईला येतात. मुंबईमध्ये आल्यानंतर मग आर्थिक परिस्थिती फार बिकट असते. पण लक्षात ठेवा, बाबासाहेब जेव्हा कोलंबियातून लंडनला जातात तेव्हा त्यांच्याकडे 5,000 ग्रंथ असायचे. ते ट्रंकमध्ये ते ग्रंथ घेते आणि ते मुंबईला ते आपल्या श्रीनिवासन मित्रासोबत पाठवून देतात. ते ट्रंक कुठंतरी बुडते कारण 14 म्हणजे 15, 16, 18पर्यंत हा जागतिक प्रथम महायुद्धाचा काल होता. फार मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण वेगळं होतं आणि ते बाबासाहेबाची पुस्तकाने पाठवलेली जी ट्रंक आहे त्या जहाजामध्ये टॉर्पेडोने ती उडवली जाते आणि ती बुडाली जाते. त्याचे पैसे बाबासाहेबाला मुंबईत आल्यानंतर इन्शुरन्स म्हणून ते पैसे मिळतात. काही पैसे ती आपल्या पत्नीला देतात आणि काही पैसे उरवून आणि सिडनीमध्ये किंवा दरम्यानच्या काळामध्ये ते ट्युशन घेतात किंवा कन्सल्टन्सी काढतात, शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये काहीतरी करतात. आर्थिक परिस्थिती नाजूक होती आणि नवल भतेना आणि पुन्हा मग शाहू महाराजांनी मदत केलेली आहे इथं. आणि शाहू महाराजांनी मदत केल्यानंतर पुन्हा ते लंडनला जातात आणि लंडनला गेल्यानंतर पुन्हा मग राहिलेली जी काही DSc आहे ते DSc ती पूर्ण करतात. दरम्यानच्या काळामध्ये ते जर्मनीच्या बॉन्ड युनिव्हर्सिटीमध्ये जातात. तिथं त्यांना संस्कृत विषय शिकायचा, म्हणजे इंडॉलॉजी, भारतीय तत्त्वज्ञान या संदर्भात त्यांना ते शिक्षण घ्यायचं होतं. पण प्रोफेसर जॅकब हे बाबासाहेबाला इन्व्हाइट करतात. बाबासाहेब तिथं जातात. 3 महिने बाबासाहेब तिथं राहतात. 3 महिने राहिल्यानंतर जॅकब हा प्रोफेसर रिटायर होतात आणि मग बाबासाहेबाकडे सुद्धा पैशाची तुटवडा असतो. कारण त्यावेळेस जे काही जर्मन चलन होतं ते महाग होतं आणि मग बाबासाहेबाची स्केअरसिटी होते आणि ते परत येतात. आणि मग दरम्यानच्या काळात प्रोफेसर एडवर्ड कॅनननी बाबासाहेबाला पत्र लिहिले की तुमचा जो PhD थेसिस DScचा जो थेसिस आहे त्या थेसिसमध्ये काही चुका येतात, काही ऑब्जेक्शन्स आहेत आणि ते ऑब्जेक्शन पूर्ण केल्याशिवाय आम्ही तुम्हाला डिग्री अवॉर्ड करत नाही. आणि बाबासाहेब ते मग अर्धवट 3 महिने ते सोडून येतात. इथं आल्यानंतर मग त्यांनी एडवर्डने त्यांना सांगितलेलं असतं की या चुका येतात आणि तुम्ही निष्कर्ष तसेच ठेवून मध्ये चेंजेस करा. कारण बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर लिहिलं. तेव्हाचा जो ब्रिटिश प्रसिद्ध अर्थतज्ञ होता जॉन मेनॉर्ड केन्स याची मतं बाबासाहेबांनी खोडलेली होती. आणि बाबासाहेब जेव्हा कोलंबियाहून लंडनला येतात तेव्हा बाबासाहेबाबद्दल एक गदर पार्टीचा कार्यकर्ता आहे का काय लाला हरदयाळ ते भेटलेले असतात. आणि म्हणून बाबासाहेबाचा विसा इतकी चौकशी होती की बाबासाहेब कंटाळून एका जहाजात बसून लंडनला येतात. चौकशी पुन्हा होईल ते म्हणून येतात कारण तिथं वेळ जाणार होता. आणि मग तिथं आल्यानंतर बाबासाहेबांनी एका इंडियन स्टुडंट काउन्सिलच्या समोर एक भाषण दिलेलं होतं, रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. हे एक स्टुडंट युनियनच्या समोर भाषण दिलेलं असतं आणि त्या भाषणातले काही कंटेंट्स आक्षेपार्ह वाटतात. कारण हा एडवर्ड कॅनन हा इम्पेरियलिस्ट होता, साम्राज्यवादी होता आणि साम्राज्याच्या विरोधी मतं मांडणं त्याला आवडत नव्हतं. तरी पण बाबासाहेबाच्या विद्वत्तेमुळे त्याला ही सारी मुरड घालावी लागते. बाबासाहेबाची विद्वत्ता, बाबासाहेबाची जी काही मेथड होती, अभ्यासाची मेथड, कम्पॅरेटिव्ह मेथड, याच्यामुळे हा एडवर्ड कॅनन हा इम्पेरियलिस्ट होता. इम्पेरियलिस्ट म्हणजे साम्राज्यवादी, ब्रिटिश धार्जिना. आणि त्यांनी बाबासाहेबामध्ये चुका काढल्या, पण बाबासाहेबांना त्यांनी सांगितले की शेवटचे निष्कर्ष ठेवून मध्ये तुम्ही चेंजेस करा. आणि बाबासाहेब पुन्हा काही ते करत नाही. ते मुंबईमध्ये आल्यानंतर ते चुका दुरुस्त करून ते पुन्हा पाठवतात. पण दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब लंडन आपलं ग्रेज इनमध्ये ॲडमिशन घेतात. ग्रेज इन हे काय आहे की अमेरिकेमधले अत्यंत सुप्रसिद्ध असं लॉ कॉलेज आहे. हे एक नाही 4 इंच आहेत, 4 इंच. त्या 4 इंच पैकी बाबासाहेब हे ग्रेज इनमध्ये शिकतात. नेहरू हे टेम्पल इनमध्ये शिकलेले आहेत. आपल्यातले बरेच काही स्कॉलर त्यावेळेस इंचमध्ये शिकलेले आहेत. पण या सर्वापेक्षा अभिमानाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी ग्रेज इनमध्ये जे 4 वर्षाचा कोर्स होता तो 2 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे बाबासाहेबांनी. आणि नुसता कोर्स पूर्ण केला नाही तर तिथं बाबासाहेबांनी एक रेस्पेक्टेड चेंबर दिलेलं होतं. आणि आतापर्यंत त्या ग्रेज इनमध्ये कुठल्याही भारतीयांना असं चेंबर मिळालेलं नाही, ते बाबासाहेबांना मिळालेलं होतं. आणि त्या चेंबरमध्ये एक मी तर नाव लिहिलं, रॅमसे म्हणून एक लीगल ॲडवायझर होता.
आणि त्या रॅम्सेनी बाबासाहेबाला जवळ घेतलं, कारण हा रॅम्से काय करायचा की एशिया खंडातील जे कॉलनी होत्या ब्रिटिशांच्या, त्या कॉलनीमधल्या जे काही प्रिव्ही काउन्सिल होतं, भारताचं प्रिव्ही काउन्सिल लंडन होतं, आणि तिथं एशिया खंडातल्या ज्या ज्या केसेस असायच्या ॲपिलेट केसेस, त्या केसेस जात असताना हा रॅम्से हा भारतीय ॲडव्होकेटना तो काउन्सिलिंग करायचा, मदत करायचा आणि ट्रेन करायचा. बाबासाहेबाला वकिलीच्या संदर्भामधले काही जे काही काय म्हणतात त्याला ट्रिक्स आहेत ते रॅम्सेनी बाबासाहेबाला सांगितलेले होते की तू असं असं कर. कारण त्यावेळेस ॲपिलेट केसेस बाबासाहेब बार काउन्सिलकडून केसेस घ्यायच्या, कारण का डायरेक्ट केसेस त्यांना मिळायच्या नाही ना, कारण ते हायर कास्ट लोकच ती केसेस घ्यायच्या, बाबासाहेबांना ह्या केसेस मिळायच्याच नाहीत. मग बार काउन्सिलकडून जसं सरकारी वकील असतो ना, सरकारी वकिलाकडून ज्या केसेस जातात त्याच केसेस बाबासाहेबाकडे जायच्या. तिथं काही अर्निंग्स वगैरे नव्हत्या, पण ह्या रॅम्सेनी बाबासाहेबाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि मग बाबासाहेब ग्रेझिनमध्ये का जातात, ग्रेझिनमध्येच त्यांना का शिकावं लागतं, तर समजा मी भारतात परतलो आणि मला जर वकिली करायची असेल तर ग्रेज किंवा लंडनमधलीच लॉची डिग्री असली पाहिजे. बाबासाहेबाला अमेरिकेमध्ये सुद्धा लॉची डिग्री घेता आली असती, पण बाबासाहेबाच्या असं लक्षात आलं की मला जर भारतात जाऊन माझ्या समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील, केसेस लढवायचे असतील, तर मला लंडनमधल्या कुठल्याही एका लॉ स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी मुद्दाम होऊन, खरं तर बाबासाहेबाचा MSc आणि DScचा अर्थशास्त्र घेण्याचा विषयच नव्हता, त्यांना शिकायचं होतं ग्रेझिनमधली लॉची डिग्री, ग्रेझिनमधली लॉची डिग्री, कारण मला इथं वकिली करायची होती किंवा केसेस लढवायच्या होत्या. आणि त्या वकिलीमुळं किंवा त्या डिग्रीमुळं बाबासाहेबांमध्ये एक नवीन लॉजिकल डेव्हलपमेंट झाला. व्हिक्टोरियन आर्ग्युमेंट ही पद्धत आहे. लंडनमध्ये जे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्याकडे एक व्हिक्टोरियन लॉची पद्धत डेव्हलप होते आणि ते आर्ग्युमेंट करतात. म्हणून बघा, बाबासाहेबांनी भारतामध्ये आल्यानंतर जेव्हा जेव्हा जे जे कमिशन आले ब्रिटिशांची, त्या ब्रिटिशांच्या कमिशन, मग सायमन कमिशन असेल, साऊथबरो कमिशन असेल किंवा जे जे कमिशन असेल, त्या कमिशनसमोर जे बाबासाहेबांनी युक्तिवाद केलेले आहेत, त्या प्रत्येक युक्तिवादामध्ये इम्प्रेस झालेले आहेत हे सारे कमिशनर्स आणि बाबासाहेबावर खुश झालेले आहेत. मग सायमन कमिशनला त्यांची असेल किंवा साऊथबरो कमिशन असेल किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेबांनी केलेला आर्ग्युमेंट असेल किंवा इव्हन घटना परिषदेमध्ये जेव्हा बाबासाहेब, तुम्हाला माहीत असेल, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाल्यानंतर बाबासाहेबासमोर जे काही 3दा घटनेचं वाचन झालं ड्राफ्ट लॉचं, त्यावेळेस वाचन झाल्यानंतर त्याच्यावर 7,000 दुरुस्ती आल्या, त्याच्यातल्या 3,500 दुरुस्त्या 2,500 3,500 स्वीकारल्या गेल्या आणि बाकीच्या बाद करण्यात आल्या. पण प्रत्येक दुरुस्तीला उत्तर देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि ते आर्ग्युमेंट म्हणजे बाबासाहेब कामाला आलेलं आहे. आणि तितकं बिनतोड आर्ग्युमेंट आहे की इथं तुम्हाला BN राव आणि बाबासाहेबाच्या संदर्भामध्ये कन्फ्युजन केलं बघा अरुण शौरीनं, वर्शिपिंग फॉल्स गॉड्स. किंवा आज बी आपण असं एक दबका आवाज येतो की खरंच बाबासाहेब हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत का, फादर आहेत का, आणि मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी BN रावचं नाव पुढं आणलं जातं. ॲक्च्युली BN राव हा सुद्धाच तेवढ्या तोडा मोलाचा आहे, पण BN राव हा ICS होता आणि तो घटना परिषदेचा सदस्य नव्हता, तो संविधान परिषदेचा सदस्य नव्हता. तो फक्त लॉर्ड माउंटबॅटननी आणि नेहरूनी एकत्रित करून त्यांनी सांगितले की तू घटनेचा सल्लागार हो. घटनेच्या कुठल्याही सभेमध्ये हा BN राव नव्हता, त्याच्या त्या मर्यादा होत्या, कारण ICS होता, तो सल्लागार होता. पण BN रावनी जो मसुदा तयार केला, पहिला मसुदा BN रावनी केला आणि BN रावनी जो पहिला मसुदा तयार केला तो नेहरूच्या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनवरचा मसुदा आहे. आणि या मसुद्यामध्ये हा मसुदा जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीकडे येतो तेव्हा बाबासाहेब फेब्रुवारी 48 हा BN रावचा मसुदा रिवाईज करतात आणि मोजक्या 20 दुरुस्त्या सुचवतात आणि 82 पानाचं असलेलं प्रिॲम्बल बाबासाहेब 85 शब्दाचं करतात प्रिॲम्बल. आणि ज्या महत्त्वाच्या दुरुस्त्या ह्या 48 ड्राफ्टमध्ये बाबासाहेबांनी सुचवलेल्या आहेत त्याच आज घटनेमध्ये येतात आणि त्याच ड्राफ्टमधल्या अर्ध्या दुरुस्त्या ह्या स्टेट अँड मायनॉरिटीजमधल्या आहेत. पण बाबासाहेबांना माहीत होतं की काय होणार आहे, म्हणून घटना परिषदेमध्ये बाबासाहेबांना ज्या ज्या पद्धतीनं उत्तरं द्यावी लागली त्यावेळेस बाबासाहेबांना हा लॉमध्ये घेतलेला जो स्टडी आहे, ग्रेझिनमध्ये घेतलेला अभ्यास आहे, तो अभ्यासक्रम आहे, तो बाबासाहेबाला उपयोगी पडलेला आहे. आणि जेव्हा बाबासाहेब हे ग्रेझिनमध्ये डिग्री घेतात तेव्हा बाबासाहेबाचं झालेलं जे वाचन आहे त्यावेळेस इंडियन लायब्ररी जी आहे, लंडनमधली जी लायब्ररी आहे, जिथं मार्क्स येऊन अभ्यास केलेला आहे, ज्या लायब्ररीनं कुणाकुणाला घडवलं, जगातल्या थोर विचारवंतांना घडवलं, त्यापैकी एक मार्क्स आहेत आणि मार्क्स आणि बाबासाहेब ह्या त्या लंडन लायब्ररीमधले आहेत. ती आज ही लायब्ररी तुम्ही यूट्यूबवर गेलात किंवा वेबसाईटवर गेला तर ती लायब्ररी बघा, ती किती मोठी भव्य लायब्ररी आहे. कारण या लायब्ररीमध्ये
एक मिनिट हां. या लायब्ररीमध्ये एवढं काही भारताच्या वसाहतकालीनचे सर्व डॉक्युमेंट्स या लंडन लायब्ररीमध्ये आहेत. आणि बाबासाहेब हे आता पहा, बाबासाहेब हे केवळ एका लायब्ररीमध्ये अभ्यास कधीच करत नव्हते. दर शनिवारी ते जुने पुस्तकं खरेदी करायला जायचे स्ट्रीटवर. तिकडे एक पद्धत आहे बरं का, की जुने पुस्तकं रस्त्यावर विक्रीला ठेवतात आणि फार मोठी मोठी माणसं त्या रस्त्यावर, जसं आपाबळवंत चौकामध्ये सुद्धा पुण्याला तुम्ही जर गेलात तर तिथं एक वार असतो, तिथं रस्त्याच्या कडेला पुस्तकं ठेवतात आणि जुने दुर्मिळ पुस्तकं मिळतात. आणि बाबासाहेबाला फार आवड होती की ती जुने दुर्मिळ पुस्तकं घेण्यासाठी दर शनिवारी कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या बाजूला जातात किंवा लंडनच्या त्या स्ट्रीटवर जाऊन ते पुस्तकं खरेदी करायचे आणि पुस्तकावर जास्त पैसे खरेदी करायचे. आणि बाबासाहेब एका लायब्ररीमध्ये अभ्यास करत नाहीत, लंडनमधल्या सर्व लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते. कोलंबिया युनिव्हर्सिटी केवळ ते लॉ मेमोरियल लायब्ररीमध्येच अभ्यास करायचे नसेल तर आजूबाजूच्या जेवढ्या फेमस लायब्ररी आहेत तिथं जाऊन अभ्यास करायचे, ते रेफरन्स शोधायचे. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबाचं हे बौद्धिक चरित्र घडत गेलेलं आहे. मग अनेक पाश्चिमात्य लेखक त्यांना अभ्यासावे लागले, त्यांचे ग्रंथ अभ्यासावे लागले आणि हे सर्व अभ्यास करत 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 बाबासाहेबांमध्ये एक प्रकारचा एक मेथडॉलॉजी, थिंकिंग मेथड्स डेव्हलप झाली, जी जॉन डुईपासून आलेली आहे ते नेभूरपर्यंत आलेली आहे, नेभूर. आणि ह्यांचे वेगवेगळे सायटेशन बाबासाहेबांनी आपल्या सर्व ग्रंथामध्ये आणलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब हे बौद्धिकदृष्ट्या बाबासाहेबावर ज्या ज्या पाश्चिमात्य शिक्षकांनी, त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या सहअध्यायिनींनी, त्यांच्या त्या समकालीन लोकांनी बाबासाहेबाला वेगळ्या पद्धतीनं हे प्रभाव पाडत गेलेत आणि बाबासाहेबाचे व्यक्तिमत्व घडत गेलेलं आहे. बाबासाहेबाला वाचनाचा अत्यंत नाद आणि छंद होता. ते जिथं गेले तिथे पुस्तकं खरेदी करायचे. लंडन गोलमेज परिषदेला जात असताना बाबासाहेबांनी तिथं रेफरन्स द्यावे लागतात म्हणून कितीतरी पुस्तकं ट्रंकमध्ये भरून नेलेली होती. आणि तिथून ते अमेरिकेला जाते तेव्हा काही पुस्तकं तिथं खरेदी करतात, ते आपल्या एका सहकार्यासोबत येतात, ते परत पुस्तकं इकडे घेऊन येतात. जेव्हा ते अमेरिकेतून येत होते व्हेनिस ते मुंबई, ते 8,000 पृष्ठ वाचतात. किती? 8,000 पृष्ठ. सतत वाचन त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक. जगातला असला कुठला युरोपियन हिस्ट्री घ्या, अमेरिकन हिस्ट्री घ्या, सोशॉलॉजी घ्या, त्या काळातले समकालीन सर्व जागतिक लढे घ्या, त्या लढ्यामध्ये कोणी कोणी कुठली भूमिका घेतली, काय काय भूमिका घेतल्या आणि त्या सर्व फॉल्स ते इथं आपल्या भारतीय नेतृत्वामध्ये शोधतात. गांधीकडे येत असताना गांधीला म्हणतात, गांधीला अब्राहम लिंकनसारखी राजकीय दृष्टी नाही. अब्राहम लिंकननी जसं साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेतला काळागोरा भेद नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं टॅक्टिक्स वापरल्या, तसं अस्पृश्याच्या संदर्भामध्ये गांधीला राजकीय दृष्टीच नाही. आणि बरेच फॉल्स ते गांधीजीमध्ये सोडतात. आणि गांधीजीला त्याने उघड उघड आव्हान दिलेलं आहे. बौद्धिक आव्हान आहे, चारित्र्याचं आव्हान, शेवटचं नैतिक आव्हानसुद्धा गांधीजीला दिलेलं आहे की माझे इतकं चरित्र आणि नैतिकता गांधीमध्ये सुद्धा नाही. म्हणजे बाबासाहेबाचं चरित्र घ्या, बौद्धिकता घ्या, राहणीमान घ्या, वाचन घ्या, जगातला, अहो बाबासाहेब खरं तर स्टेट्समन व्हायला पाहिजे होते. जगातले स्टेट्समन म्हणजे जगातला सर्वात मोठा तज्ज्ञ. पण बाबासाहेबाला या भारतीय परिस्थितीने बाबासाहेबाला एका किंग ऑफ घेट्टोमध्ये अडकावून टाकलं, लीडर ऑफ दलित म्हणून अडकावून टाकलं. किंग ऑफ घेट्टो समाजशास्त्रामध्ये एका विशिष्ट स्कूलचा, विशिष्ट समुदायाचा प्रश्न मांडणारा नेता, दलितांचा लीडर, अशा पद्धतीनं त्यांना गुंतवून ठेवलं गेलं. खरं तर बाबासाहेब या जगाचं नेतृत्व करणारे होते आणि ते निश्चित आहेतच. जगामध्ये बाबासाहेबाची जी प्रतिमा आहे ती भारतापेक्षा कितीतरी पटीने लार्जर आहे. एक स्कॉलर, अकॅडमिक स्कॉलर आहे, एक इंटेलेक्च्युअल रिबेल आहे. बाबासाहेबाला इंटेलेक्च्युअल रिबेल म्हणतात. बौद्धिक विद्रोह बाबासाहेबाच्या प्रत्येक लेखणीमधून आहे, भाषणामधून आहे. असं कुठलंही भाषण दाखवा, वायफट भाषण आहे, असा कुठलाही ग्रंथ दाखवा की जिथं पुरावे नाहीत, जिथं सायटेशन नाहीत. बाबासाहेबाचे सारे ग्रंथ पहा तुम्ही, तिथं अत्यंत विद्वत्तापूर्ण त्यांनी सायटेशन दिलेले आहेत, कम्पॅरिझन दिले आहेत. तुम्ही थॉट्स ऑन पाकिस्तान वाचून एक पुस्तक वाचून बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान. आणि बाबासाहेबांनी बघा, लक्षात ठेवा, महात्मा गांधीच्या आणि या देशातल्या कुठल्याही स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला बाबासाहेबांनी कधीच विरोध केलेला नाही. भारतातल्या सर्व प्रश्नावर सोल्युशन दिलेलं आहे बाबासाहेबांनी, पर्याय दिलेला आहे, विरोध केलेला नाही. बाबासाहेब समजून घेत असताना अशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे की बाबासाहेबाच्या बऱ्याच ग्रंथाचं नाव इट्स सोल्युशन, इट्स रेमेडी. विरोध केला नाही, गांधीजीच्या कुठल्याही चळवळीला बाबासाहेबांनी विरोध केला नाही, पण पर्याय दिलेला आहे. बाबासाहेब पर्याय द्यायचे, सोल्युशन द्यायचे, विरोध करायचे नाहीत बाबासाहेब.
आणि हाच बाबासाहेबांनी वापरलेला वारसा हा फुल्याकडून आलेला वारसा आहे. आणि बाबासाहेबाच्या एकूणच जगण्याचं आणि या सर्व बौद्धिकतेचं ध्येय होतं की या देशातली ही जात व्यवस्था, ही विषमता नष्ट कशी करता येईल, जातीचं उच्चाटन कसं करता येईल, ॲनिलेशन ऑफ कास्ट कसं करता येईल, हेच बाबासाहेबांच्या चिंतनाचा विषय होता. आम्हाला माणुसकीप्रमाणे वागणूक द्या. आम्ही बाबासाहेबाला शब्द वापरला इग्लेट्रियन, ह्युमॅनिस्ट, इग्लेट्रियन आणि प्रॅग्मेटिस्ट. बाबासाहेब हे प्रॅग्मेटिझमचे, जॉन डुईचा जो विचार आहे प्रॅग्मेटिझमचा, तो बाबासाहेबांवर फार प्रभाव केलेला आहे. आणि इग्लेट्रियन म्हणजे समतावादी, समता नाही समतावादी. इग्लेट्रियन समानता आणि समता याच्यात फरक आहे. इक्वॅलिटी आणि इक्विटी. बाबासाहेब हे इक्विटी होते, इक्विटीला प्राधान्य देणारे होते. पण शेवटाकडे येत असताना मी काही निष्कर्ष सांगतो इथं की तो उत्तरार्ध इतका छान आहे की त्याच्यावर विचार करण्यासारखा तो उत्तरार्ध आहे की बाबासाहेब कोलंबियामध्ये गेले, लंडनमध्ये गेले, जगातल्या अनेक देशातले ग्रंथ वाचले, अनेक लोकांच्या सहवासात आले, अनेक त्या काळातले संदर्भ चळवळी यांच्यामध्ये लक्ष घातले. मार्टिन लुथर किंग असतील, विभाऊस असतील किंवा बरेच लेखक वाचले, सर्व झालं. पण बाबासाहेबांच्या उत्तरार्धामध्ये मात्र बाबासाहेबाला एक 2-3 ग्रंथ उशिरा भेटले किंवा बाबासाहेबाच्या मृत्यूनंतर ते ग्रंथ आलेले आहेत. आणि कदाचित ते जर ग्रंथ बाबासाहेबाच्या हयातीत आले असते तर बाबासाहेबाची आणि ही चळवळ खरं तर त्याच लोकांनी, आज जे काही ते लोक मांडतात तेच बाबासाहेब त्यावेळेस मांडत होते. भारतात असं कोणी मांडत नाही, पण पाश्चिमात्य लोक जे मांडतात, जे विचारवंत मी जे तुम्हाला नावं सांगणार आहे ते खरंच बाबासाहेबाच्या पुढचा विचार ते घेऊन जात आहेत आज जगामध्ये. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की अलीकडं मार्क्स आणि बाबासाहेबच्या संदर्भामध्ये वाद चालू आहे, डिबेट चालू आहे की बाबासाहेबांना नेमकं मार्क्स म्हणजे मार्क्सच्या जागी बुद्ध हवा होता आणि बुद्धाला प्रिफरन्स दिला. निश्चितच बुद्धामध्ये साऱ्या गोष्टी येतात, दोघांचे शब्द वेगळे आहेत पण हेतू तोच आहे. तो शोषणाची, मॅटरची भाषा बोलतो आहे, हे दुःखाची, तृष्णाची भाषा बोलतात. आणि बुद्धामध्ये जी काही रक्तहीन, ब्लडलेस जी कॅम्पॅशन आहे ती मार्क्समध्ये येत नाही. पण मार्क्समध्ये सुद्धा यंग मार्क्स आणि जो अडल्ट मार्क्स आहे, त्या यंग मार्क्समधला जो काही पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल मेन स्क्रिप्ट आहे हा अर्ली मार्क्सने लिहिलेला हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ या एका ग्रंथावर जगामध्ये फ्रँकफुर्ट स्कूल उभं राहिलं आणि जगातले सर्व नव मार्क्सवादी या एका ग्रंथावर तयार झालेले आहेत. आणि मार्क्सला पुन्हा रिवाईज करण्याचं काम या फ्रँकफुर्ट स्कूलने केलेलं आहे. आणि या फ्रँकफुर्ट स्कूलमध्ये मार्क्सचा जो ह्युमॅनिट जो बेस आहे, मानवतावादी जो बेस आहे तो जगाला पहिल्यांदा आला. पण दुर्दैव असं की त्याचं इंग्रजी भाषांतर 48ला झालं. आणि जर्मन भाषांतरामध्ये असल्यामुळे, जर्मनीमध्ये असल्यामुळे हे टेक्स्ट काही बाबासाहेबाच्या हयातीमध्ये इंग्रजीमध्ये आला नाही. आणि ते 59ला बाबासाहेबाच्या मृत्यूनंतर हा टेक्स्ट बाबासाहेबाला इंग्रजीमध्ये आला. कदाचित हे जर बाबासाहेबाच्या मृत्यूच्या अगोदर आला असता तर बाबासाहेबांनी मार्क्सबद्दलचा विचार कदाचित बदलला असता. पण बाबासाहेबाला हे उशीर आलं. त्याच्यानंतरचा दुसरा एक लेखक आहे, अभ्यासक आहे आणि तो म्हणजे मॅक्स वेबर. हा सामाजिक शास्त्रज्ञ आहे जागतिक लेवलचा आणि त्यांनी भारतातल्या जातीव्यवस्थेवर एक खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. पण तेही जर्मन भाषेमध्येच होतं आणि तेही इंग्रजीमध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागला. आणि 1959ला बाबासाहेबाच्या मृत्यूनंतर हे ग्रंथ आलेलं आहे. कदाचित मॅक्स वेबरचं जर तुम्ही ते जे ग्रंथ आहे मी लिहिले त्या आर्टिकलमध्ये, तो जर ग्रंथ जर तुम्ही वाचलात तर निश्चितच बाबासाहेबाला हा जर ग्रंथ त्यांच्या हयातीत आला असता मॅक्स वेबरचा तर तिथंसुद्धा काहीतरी परिवर्तन होऊ शकलं असतं. आणि अलीकडचा जो विचारवंत आहे तोही तो मृत्यू पावला आहे 1974ला काहीतरी तो मृत्यू पावला. आणि 1891 म्हणजे बाबासाहेबाचा समकालीनच आहे तो म्हणजे अँटोनिओ ग्राम्सी. हा अँटोनिओ ग्राम्सीसुद्धा बाबासाहेबाचा समकालीन होता. पण इटालीतल्या फॅसिस्ट राजवटीनं त्याला तुरुंगात डांबलं गेलं आणि त्याच्या प्रिझन नोट्स त्या प्रकाशित झालेल्या मूळ मार्क्सवाद्यांनाच त्या हातात लागल्या नाहीत उशिरापर्यंत. तर बाबासाहेबाच्या मृत्यूनंतर ह्या प्रिझन नोट्समधल्या बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. कदाचित जर ग्राम्सी जर समजा बाबासाहेबाची जर समकालीन होते पण कदाचित बाबासाहेब आणि ग्राम्सी जर एकत्र आले असते तर निश्चितच एक सिनेरिओ बदलला असता. कारण ग्राम्सीने मांडलेली जी काही कल्चरल हेजेमनी आहे ती कल्चरल हेजेमनी इतकी खतरनाक आहे की तुम्हाला तुमचं जे काही कल्चरल कॅपिटल आहे, जी कल्चरल लिगसी आहे त्याला तुम्हाला रिव्हॉल्ट करावे लागेल. बाबासाहेब काय म्हणतात, मी नुसतं बौद्ध धर्माचा त्याग करत नसून बौद्ध संस्कृतीचा सुद्धा त्याग करतोय.
आणि बौद्ध संस्कृतीचा त्याग करतोय, याच्यासाठीच बाबासाहेबांनी नुसतं बुद्ध आणि हीच धम्मा लिहिले नाही, तर त्यांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्या 22 प्रतिज्ञा म्हणजेच कल्चरल हेजेमनी आहे. नुसतं मी धर्मांतर करून हा प्रश्न सुटणार नाही, मला हिंदू संस्कृतीसुद्धा त्याग करावी लागेल. आणि हिंदू संस्कृती त्याग करायची असेल तर नुसता बुद्ध मला समजून चालणार नाही, तर मला 22 प्रतिज्ञा पालन करावे लागतील. पहा, म्हणजे बुद्ध आणि हीच धम्मापेक्षा त्या 22 प्रतिज्ञामध्ये जो सार आहे, तो जो सार आहे तो खरा सार म्हणजे कल्चरल हेजेमनीचा आहे. आज आपण नुसतं भौतिक बदल झाले, पण आजही आपण सण वारं या हिंदू प्रथेप्रमाणेच करतोय. खरं तर महाराणी बौद्ध धर्माला बाटाळला असा एक अर्थ किंवा अशी चर्चा यायला लागलेली आहे. आणि तो बौद्ध जो धर्म होता तो वेगळ्या अंगानं तो पुढे यायला पाहिजे होता, म्हणून तो महाराणी बाटाळला. आणि हे टोटल सेमी म्हणजे ते धड हेही नाही ते धड तेही नाहीत अशा अवस्थेमध्ये हा बौद्ध धर्म येऊन सापडलेला आहे. आणि हे जर 22 प्रतिज्ञा जर तुम्ही पाळल्या तर निश्चितच तुम्ही शुद्ध बुद्धवादी व्हाल. केवळ बुद्ध आणि हीच धम्मा वाचून चालणार नाही, तर 22 प्रतिज्ञा तुम्हाला पाळाव्या लागतील. आणि ह्या 22 प्रतिज्ञा म्हणजेच अँटोनिओ ग्रॅम्सीनी सांगितलेला हा जो कल्चरल हेजेमनी आहे, हे सांस्कृतिक कॅपिटल आहे, हे तुम्हाला बाद करावं लागेल आणि पर्यायी व्यवस्था उभ्या करावी. बघा, इथं सुद्धा बाबासाहेब पर्याय देतात, हिंदू धर्माला विरोध करत नाहीत. ॲनिलेशन कास्टमध्ये ते सांगतात हे शेवटचं भाषण असेल माझं हिंदू धर्मातलं. आणि गांधीजींनी सुद्धा अत्यंत प्रशंसा केलेली आहे भाषणाबद्दल, की जातपात तोडक मंडळाने बाबासाहेबाचं भाषण नाकारणं म्हणजे हिंदूला आलेली एक संधी नाकारणे आहे. आणि जरूर प्रत्येक हिंदूंनी ते भाषण वाचलं पाहिजे असं बाबासाहेब गांधीजी सांगतात त्या ग्रंथाबद्दल. आणि बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलं शेवटचा? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेब जेव्हा त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाकडे येतात तेव्हा बाबासाहेबाच्या साऱ्या जीवनाचा सार्थ तुम्हाला त्या दोन घटनेमध्ये दिसून येतो. एक बुद्ध आणि हीच धम्मा, 22 प्रतिज्ञा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जे काही त्यांना ह्या पक्षस्थापनेपाठीमागचा उद्देश होता, त्या उद्देशापाठीमागचा जो काही सर्वात मोठा जो अनुभव होता तो म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनचा आणि लेबर पार्टीचा, स्वतंत्र मजूर पक्षाचा. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन ही अत्यंत क्रांतिकारी घटना आहे बाबासाहेबांच्या आयुष्यामधली. कारण राजकीय दृष्ट्या प्रत्येक जाती गट, प्रत्येक गट, शेड्यूल कास्ट ग्रुप हे एकत्र आणण्याचं काम ह्या शेड्यूल कास्ट फेडरेशनने केलेलं आहे. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन ही अत्यंत निर्णायक घटना होती बाबासाहेबाच्या राजकीय जीवनामध्ये. आणि मग शेड्यूल कास्ट फेडरेशननंतरचे जे काय अपयश आलेले आहेत तेव्हा पुन्हा बाबासाहेब सांगतात की मला आता पुन्हा जातीविशिष्ट भूमिका घेऊन चालणार नाही, तर या देशामध्ये जर मला हा एक माझा विचार पुढे न्यायचा असेल तर सर्व धर्मियांना, सर्व जातींना, सर्व वंचितांना घेऊन चालणारा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो अब्राहम लिंकनच्या विचारापासून आलेला आहे, जो प्रोग्रेसिव्ह बॅकग्राऊंड असलेला तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. आणि शेवटचा एक विचारवंत आहे तो म्हणजे जॉन रॉल्स. हा जॉन रॉल्स तुम्ही मराठीत असलं तर मराठीत वाचा, आणखीन कुठं असेल तर वाचा. या जॉन रॉल्सनी न्यायाची जी काही व्याख्या केलेली आहे, जगामध्ये न्यायाची सर्वोत्कृष्ट व्याख्या म्हणून जर कुठली फेमस असेल तर ती म्हणजे जॉन रॉल्सची आहे. आणि जॉन रॉल्सने एक नॅरेटिव्ह तयार केलेला आहे, एक डिस्कोर्स तयार केलेला आहे, कन्सेप्ट केलेली आहे. ती कन्सेप्ट जर बघितली जॉन रॉल्सची तर खरंच बाबासाहेबाचं खरंच स्वप्न या जॉन रॉल्समध्ये दिसतं. हा 21व्या शतकातील अत्यंत विद्वान माणूस आहे हा जॉन रॉल्स. त्याने एक साधी न्यायाची फेअरनेस, जस्टिस ऑफ फेअरनेस ही संकल्पना सांगितली आहे. ती त्याने अशी सांगितलेली आहे की सर्व माणसाने एक अशी कल्पना करा की तुम्ही एका मूळ स्थितीत या. आता मूळ स्थिती म्हणजे काय की तुम्हाला तुमची सामाजिक दर्जाच माहीत नाही. तुम्ही कुण्या जातीचे आहात, कुण्या धर्माचे आहात, कुण्या पंथाचे आहात, कुण्या घरातून आलात, कुण्या पार्श्वभूमीतून आलात, तुम्ही एक माणूस आहात, बस एवढीच तुमची ओळख असेल. त्याला त्यांनी काय दिलं आहे? व्हेल ऑफ इग्नोरन्स. व्हेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाचा पडदा, की तुम्ही कुणीच नाहीत आणि तुमच्यापैकी काही जणाला राज्य करायला इथं बसवले. मग राज्य करत असताना तुम्हाला माहीत आहे प्रिज्युडाइज माइंड असतं, माझ्या जातीचा फायदा होईल, माझ्या लोकांचा फायदा होईल, तसेच कायदे करायचं. पण इथं बसणारा त्या व्हेल ऑफ इग्नोरन्समधला जो माणूस आहे त्याला माहीत नाही की त्याची जात कोणती आहे, त्याचा धर्म कोणता आहे, त्याचा वर्ग कोणता आहे, त्याचा वंश कोणता आहे. तो जो निर्णय घेईल तो केवळ फेअरनेस पद्धतीनंच घेईल. त्याला माहीत नाही ना, कारण त्याच्यातला एक इफेक्ट मला सुद्धा होणार आहे म्हणून तो वाईट निर्णयच घेणार नाही. इट इज कॉल्ड द जस्टिस. आणि ह्या जॉन रॉल्सनी ही संकल्पना मांडलेली आहे. कदाचित बाबासाहेबांचा जॉन रॉल्स हे आत्ता 2002ला गेलेले आहेत. तर जॉन रॉल्स, ग्राम्सी, मॅक्स वेबर आणि मार्क्सचा जो पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल मेनस्क्रिप्ट हे जर 4 ग्रंथ बाबासाहेबाच्या हयातीत जर आले असते तर कदाचित बाबासाहेबाचा हा जो लढा आहे हा लढा आणि पुढे घेऊन जाता आला असता.
पण दुर्दैव असं की दुर्दैव हा शब्द वापरू नये की बाबासाहेबांचं अकाली निधन झालं आणि बाबासाहेबाचं जे काही स्वप्न होतं ते तसंच राहिलेलं आहे. बाबासाहेबांनी हयात असताना जितके ग्रंथ लिहिलेले आहेत तितके बाबासाहेबाचे नियोजित ग्रंथ होते. हयात जेवढे ग्रंथ आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी बाबासाहेबाचे असे ग्रंथाचे मेन्स्क्रिप्ट राहिलेले आहेत. जेव्हा दिल्लीहून ते ट्रंक आणण्यात आलं तिथं बरेच आर्टिकल्स आहेत, बरेच पुस्तकं आहेत, त्याचे चॅप्टर झालेले आहेत, 4 चॅप्टर झाले आहेत, 2 चॅप्टर झालेले आहेत. बरेच बाबासाहेबांना महात्मा गांधीवर एक ग्रंथ लिहायचा होता, महात्मा फुलेचं चरित्र लिहायचं होतं, कम्युनिझमच्या संदर्भामध्ये लिहायचं होतं, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन लिहायचं होतं, पुन्हा लिंग्विस्टिकच्या संदर्भात लिहायचं होतं. काय बाबासाहेबाला इतके ग्रंथ लिहायचे होते, त्याच्यातले अर्धे तर तयार झालेले होते. आणि हे सर्व विषय, ह्या ग्रंथाचे विषय कुठले होते? भारताच्या तत्कालीन समस्येवरले विषय होते. आणि तुम्हाला आणि परत एकदा सांगतो, या भारताचा स्वातंत्र्य लढा, या भारताचा एकूणच सिनेरिओ जर समजून घ्यायचा असेल, तिघाच्या नजरेतून भारत अभ्यासा. एक सावरकरांच्या नजरेतून भारताकडे बघा, सुभाषचंद्र बोसच्या नजरेतून भारताकडे बघा आणि बाबासाहेबाच्या नजरेतून भारताकडे बघा. ह्या तिघाच्या नजरेतून या स्वातंत्र्य लढ्या चळवळीकडे जर बघितलं तर तुम्हाला खरी स्वातंत्र्य लढ्याची चळवळ कळेल. कारण तुम्हाला एकच माहीत आहे की गांधी आणि काँग्रेस यांनी स्वातंत्र्य लढवून दिलं, यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, असं जे परसेप्शन आहे हा बायस आहे आपल्याकडं. पण या तिघांनी ज्या पद्धतीनं भारताकडे बघितलेलं आहे, वीर सावरकरांनी, बाबासाहेबांनी आणि सुभाषचंद्र बोसनी, त्यांचे वेगवेगळे अँगल आहेत. पण तुम्हाला ह्या काँग्रेस किंवा महात्मा गांधी किंवा एकूण स्वातंत्र्य चळवळीबद्दलचं तटस्थ विश्लेषण तुम्हाला या तिघा, कारण हे तिघही कुठल्याही स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये सामील झालेले नव्हते. म्हणजे आपल्याला शत्रू कोण आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. उलट तर मी असं म्हणेन की आपल्या चळवळीमध्ये ज्यांना शत्रू चांगला डिफाईन करता येतो त्याची चळवळ पुढे जाते, ज्याला शत्रू समजत नाही त्याची चळवळ भरकटलेली असते. आणि बाबासाहेबाला शत्रू पूर्ण ओळखलेला होता बाबासाहेबांनी. जेव्हा तुम्ही शत्रूची पूर्ण ओळख करून घेता तेव्हा बरोबर तुमचं आंदोलन पुढे जातं. आणि शत्रू समजण्यास तुम्ही गफलत केलात की तुमचं आंदोलन पुढे जात नाही. तर अशा पद्धतीनं मी इथं थांबतो की हा जो नवीन विषय आहे बौद्धिक चरित्र, या अनुषंगानं बाबासाहेबाची जडणघडण आणि या अनुषंगानं मी जे काही तुम्हाला इथं मांडलेलं आहे, यामध्ये काही चुका असतील किंवा काही इकडे तिकडे इश्वेशन झालेलं असेल किंवा त्याची क्रोनॉलॉजी क्रम बदललेला असेल किंवा काही जे काही असेल, मी अभ्यासक आहे, मीही चुका करतो, मलाही सुधारावं लागतं. मीही काही असा बाहेरून आलेलं नाही. माझं वय आणि माझं क्षेत्र पाहता मी अभ्यास करतो आहे आणि अभ्यास चालू आहे. कदाचित आणि 4-5 वर्षांनी या विषयावर आणखीन चांगल्या पद्धतीने मॅच्युअर स्पीच मी देऊ शकतो. पण मी आज ते ट्रायल बेसवर मी ते दिलेलं आहे. तुम्हाला ते आवडले का नाही आवडलं हा तुम्ही जज करा. पण मी तो प्रयत्न केलेला आहे. कदाचित मी चुकत बी असेल, माझ्यापेक्षाही तर अभ्यासू आहेत, असतातच. कसा आहे, उत्तम वक्त्यापेक्षा उत्तम श्रोता हा फार महत्त्वाचा असतो. उत्तम श्रोता असेल तर उत्तम वक्ता होता येतं. पहिल्यांदा मला ऐकावं लागतं तुम्हाला, तरच मला बोलता येतं. त्यामुळं मी खरं रिस्पेक्ट हा उत्तम श्रोत्याला देतो. रसिक श्रोता जर असेल तर वक्तासुद्धा त्या दर्जाचा तयार होतो. आणि तुम्ही तर तासभर जे काय ऐकून घेतलात, मला समजून घेतलात, त्याबद्दल मी आपले हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही मला इथं सरांनी बोलवण्याची संधी दिली आणि मला जे काही मांडता आलं ते मी इथं मांडलेलं आहे. तर इथं थांबतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या धन्यवाद व्यक्त करून मी इथं थांबतो. जय भीम. धन्यवाद गायकवाड सर. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला आज पुनश्च एकदा सरांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं.